प्रशिक्षण देणे गुंड तशी दहशत तसंच पद्धत आहे. अशा पद्धतीनं जर झालं तर कसं होणार. याच पद्धतीचा भाग प्रत्येक वेळेस बीड जिल्ह्यामध्ये बोगस वोटिंग होतं, त्याला सपोर्ट अधिकारी करतात. ही जिम्मेदारी मी सांगितलं, वारंवार सांगितलंय. मग तिथले तुम्ही कलेक्टरच्या पासून जी सगळी यंत्रणा आहे सगळी मॅनेजड यंत्रणा आहे. मग ही यंत्रणा मुख्यमंत्री महोदयांनी कधी बदलणार. 1 महिना झाला आम्ही पार बीड जिल्हा साफ झाल्यावर सगळे मेलेवर कामही पार आमची आणखी कुणा दुसरा एखादा कुणी संतोषांना देशमुख व्हायची वाट लवकर बघायला. काल एक बीडमध्ये आणखी एक जणांचं किडनॅपिंग झालं, त्याच्या पायात कुलूप ठोकलं गेलं. ती केस तालुक्यातच माझ्या घडलं गेलं. त्या पोरानं असं बाईटमध्ये बोललेलं मी ऐकलंय. मला पण फोन आला होता की सांगितलं की मला पोलीस स्टेशनमधून गाडी आली. मग पोलीस स्टेशनच्या सीसीटीव्हीत का कळालं नाही. मग त्याच्यावर गुन्हा काय झाला. काल मी परत रात्री नाही, मला काल फोन आला त्यावेळेस मी तिथल्या पीआयला सांगितलं की असा असा माणूस किडनॅपिंग झालाय, असं काहीतरी त्यांनी व्हिडिओ पण करून टाकलेला आहे. आणि त्यांनी मला पण माझ्या पीएना फोन केला, पीएकडून मी फोन मला आला, मी त्यांना फोन लावला. तर काय ते नंबरवर तर त्याच्यावर मला असं कळालं गेलं की हे म्हणला की मला सकाळी 5:30 का 5 उचललं गेलं तिथून, आणि तिथून उचलून मला आणखी 2,07,000 घेतले आणि 3 लाखाची मागणी घेतली. खरं खोटं पोलिसांनी तपासावं. हे 2 समाजातले 2 व्यक्ती आहेत. मग ते सामाजिक समीकरण याच्यामुळे कसं राहील. मग ही कुठल्या ते व्यवसायातून झालं म्हणलं जाते, कुठं काय झालं. मग अशा जर घटना घडत गेल्या ते अत्यंत चुकीच्या होत्या. ती जर थांबवायचं असेल तर मुख्यमंत्री महोदयांनी नुसतं आश्वासन देऊन नाही तर त्याला प्रतीत आणावं लागेल. आणि मंत्री महोदयांनी सगळे आता तुमची सत्ता आली, 237 झालेत, सगळं झालेत, आणखी होत काय व्हायची ती वाढवत तुमचे काय हो. पण आमच्या जिल्ह्यात शांतता प्रस्थापित करा आणि बीड जिल्ह्यामधली कायदा व सुव्यवस्था जी ढासळलेली ती पुनश्च एकदा पुनर्पदावर आणून पुनश्च प्रस्थापित करा चांगल्या पद्धतीची, एवढीच माझी विनंती. काल एक राष्ट्रवादीच्या नेत्यांनी असं म्हटलेलं कळत आहे की धनंजय मुंडे यांच्यावरती कारवाई केली असती तर केली गेली तर एक समाज नाराज होऊ शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. आणि धनंजय मुंडेंनी हे प्रकरण व्यवस्थित हाताळलं नाही म्हणून त्यांनी नाराजी देखील व्यक्त केल्याचं समजतंय. मला आता हे काही खात्रीलायक माहीत नाही काय कुणाची नाराजी व्यक्त केली. मग नाराजी व्यक्त केली एका नेत्यानं तर त्यांच्या हातात असेल तर त्यांनी काय करायचं तो निर्णय घ्यावा ना. आणि सामाजिक दृष्ट्या समाजाचं दडपण असायला काय दुसऱ्या त्या समाजाचे दुसरे माणसं नाहीत का मंत्रिमंडळात प्रतिनिधी करतात ना, भरपूर करते. त्याला असं थोडंच असते. खरंच जर तुम्हाला पारदर्शकपणा करायचा आणि खरंच तुम्हाला समाजाचं तुम्हाला असा बोलणारा नेता मला वाटत नाही समाजाचं प्रेशर घेणार असेल कुठल्या. असं थोडंच असते. समाजावर काम करणारा जी काम करतो जो चांगल्या पद्धतीनं काम करेल त्याच्या गुणवत्ता ठरवली पाहिजे. जातीपातीवर राजकारणाची गुणवत्ता ठरवली नाही पाहिजे. आणि जातीपातीच्या समीकरणावर जर राजकारण कुणी करत असेल तर ते मला वाटतं ती योग्य ठरणार नाही. तुम्ही प्रवासाचा उल्लेख केला, मध्य प्रदेश, गोवा, पुणे या सगळ्या तुम्ही एसपींसोबत पण बोललात, तुमच्याकडे इनपुट्स पण आहेत. तर मग हे प्रवासाचे इनपुट्स आरोपीच्या तुम्ही एसपींना दिले नाही. मला तुमच्या माध्यमातून जी काल कळायला गेलं की असा काहीतरी माध्यमात मी जेवढं बघितलं वाहिनीला की ह्या इथून इथं गेला तिथून तिथं गेला, त्याच्यानंतर मला जे इनपुट्स आले तेवढे मला जेवढे होते इनपुट्स तेवढे मी एसपी साहेबांना कानावर घातले. पण एसपी साहेबाकडे तो तपास नाहीये, तो तपास आहे सीआयडीकडे. तर सीआयडीला देण्यासाठी मी सीआयडीच्या कुठल्या अधिकाऱ्याच्या संपर्कात नाही, कुणाच्या नाही. मला वाटलं यांनी काय काय करतात काय तरी मला जे आलंय ते आता सीआयडीला बोलण्यापेक्षा माध्यमाशी बोलतो. आणि माझी विनंती आहे सीआयडीला सुद्धा की जे ते पारदर्शक करायचं तर खुल्लं बोला. एकदा प्रेस नोट द्या दररोज. तुम्ही काय केलं, उद्या काय करणार सांगू नका. तुम्ही काय केलं आतापर्यंत ते सांगा ना. तुमच्या ह्याच्यावर संशय घेतला, एवढे मोबाईल तुम्हाला सापडतात, मग त्याचे डिटेल्स करा ना उघडं ना. बजरंग सोनवणेचं असेल तर डायरेक्ट सांगा, बजरंग सोनवणे तू काय बोललाय सांग, येऊन सांगाल मीडियाला. नाही तपासीत बोलावा. मग तपासणीमध्ये तुम्ही जेवढे लोक आणले या तपासणी आता तुम्ही ईडीनं ज्यावेळेस ईडी शासनानं ज्यावेळेस अकाउंट सील केलं, अकाउंट सील यांचे केल्याच्या नंतर अकाउंटमध्ये एवढे पैसे कुठून आलेत हे सुद्धा बघा ना. ह्याची सुद्धा तपासणी झाली पाहिजे. ह्याच्यानंतर पुढचे सुद्धा मार्ग आणखी आहेत, आम्ही ते सुद्धा करणार. यांच्या सगळ्या प्रॉपर्ट्या काढल्या पाहिजेत. अहो एक घटना आहे का तुम्हाला, एक घटना काय सांगू महाराष्ट्राला सगळ्या तुमच्या सर्वांच्या. माझ्या केजमध्ये परवाच 29 तारखेला 29 नोव्हेंबरला ही घटना करायची, त्या 2 दिवस अगोदर 29 तारखेला एका प्लॉट खरेदी केला ह्या आरोपींनी आणि 28 तारखेला एनओसी घेतल्या बिअर बारच्या. प्लॉट नावावर नाही, जागा नावावर नाही, त्याचे सगळे पुरावे कागद माझ्याजवळ आहेत. म्हणजे ज्याचं काहीच नाही. केज नगरपंचायतनं 28 तारखेला मी तिथल्या सीओजी नायब तहसीलदार देशपांडे नावाचे त्यांना फोनवर विचारलं. म्हणलं तुम्ही कसं दिलं. नाही म्हणले अण्णांचा फोन आला की मी दिलं. मी म्हणलं उद्या मी फोन करतो तुला, ह्याला दे मयत घोषित कर. देतो का मयताचं प्रमाणपत्र. नाही मला माफ करा, मला सांभाळा. म्हणजे काय चाललंय. आणि म्हणलं तुझ्याकडे कोणी न्यायला आलं तर नाही, ते अधिकारी पाठवून दिले हो. निस्ता फोन, अर्ज नको काय नको, अधिकारीच येते अर्ज. अधिकाऱ्याचे खाली बसले की वल्ली व्हायला लागली पॅन्ट, काय करते बिचारे.
रजिस्ट्री, आणि मला वाटतं तुम्हाला सांगतो रजिस्ट्री झाल्याच्या नंतर 14 दिवस लागतं जागा नावावर व्हायला. एवढी काय घाई होती? मग केज तालुक्याला एवढ्या, केज विधानसभेत जय घुसखोरी, परळी सोडली केज, आता पुढच्या भविष्याची तयारी होती त्यांची. आम्हाला केजला यायचं आणि उभं राहायचं, त्याच्यासाठी सर्व समाज बांधव एकत्र करा आणि छटा. मग तिथं प्रॉपर्टी घ्या, तिथं दारू करा, मटका करा, त्याच्याशिवाय कुठं दहशत केल्याशिवाय काय होणार आमच्या गोरगरीब. आणि आम्हाला त्याचीच भीती आहे की आमच्या केजपर्यंत ही लोन नको. तुमच्या परळीत जे चाललं होतं तिथे बीड जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी म्हणून मला म्हणताच येत नाही, परळी सुद्धा माझ्या जिल्ह्याचा अविभाज्य घटक आहे, पण परळीत चाललं होतं हीच आम्हाला बघवत नव्हतं. आता केजपर्यंत तुम्ही आलात, त्याच्यासाठी आम्हाला खूप वाईट वाटतं. पंकजा मुंडे या सगळ्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांच्या सोबत वाटतात की नाराज आहेत म्हणून बोलत नाही? आता एक ग्लास मध्ये पाणी घेतलं तर त्याच्यात पाणी आहे का शराब आहे, कलरून ओळखायला येत नाही, कारण ते पाण्यासारखं दिसतंय. त्याच्यामुळे आता त्यांचा रंग कसा तपासावा, मला काही त्याचा रंग कळत नाही. त्यांनी माध्यमाशी बोलल्या तर कळल की त्यांची भूमिका कुणासोबत आहे, सत्यवादी बरोबर आहे का असत्याबरोबर आहे. मी कसं सांगू त्यांच्याबरोबर, त्यांचं मत कसं, अंतर्ज्ञानी मशीन नाही निघालेली आणखी मला कळाली नाही, त्याच्यामुळे मी त्यांच्यावर काय बोलावं. पण त्यांनी पण तिथं भेट दिलेली नाही. आणि त्या मारेकऱ्यासाठी त्यांनी सुद्धा ठाम म्हणलं पाहिजे, मंत्री आहेत ना, त्यांनी सुद्धा जी चुकलाय त्याला शिक्षा करा. पंकजाताई तुम्ही सुद्धा तुमच्या काळापासून तुम्ही सुद्धा म्हणलं पाहिजे नाही एकदा, पंकजाताई सुद्धा म्हणत नाही. पण तुम्हाला असं वाटतं पंकजाताईंनी भूमिका घेतली तर त्यांच्यावरती दबाव येऊ शकतो वगैरे असं काही? हे बघा, दबाव प्रत्येकावर येतो. दबाव, मानसिक दबाव कुणावर असतो, कुणाचा स्वतःच्या जीवाला कोण किती घाबरते, स्वतःच्या राजकारणाला कोण किती घाबरते, हा सुद्धा विषय येतो. दबाव म्हणजे काय, आमची दबावाचं काय, कोण काय दबाव, प्रत्येकावर दबाव येणार. कुठला कशाचा येणार, कुणाचा पदाचा येणार, कुणाचा राजकीय येणार, कुणाला समाजाचा येणार, कुणाला आणखी काय येणार. याच्यासाठी आपण जी नीतिमान म्हणून आपण जगतोय, आपण नीतिवादी राहायचंच नाही का, सत्यवादी राहायचं नाही का, सत्य सोडूनच जगायचं का आपण. सत्यवादी राहायला पाहिजे. आणि तुम्ही मंत्रिमंडळात शपथ घेतली किंवा आमदार म्हणून शपथ घेतली, मी खासदार म्हणून शपथ घेतल्याच्या नंतर सर्वांचं संरक्षण करील, गुप्तता ठेवील आणि सर्व गोष्टीचा न्यायानं वागेल अशी शपथ घेतो आम्ही. मग हे जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्याची ओळख जी आहे ती गेली कित्येक वर्षे पुरोगामी विचारचा जिल्हा अशी जिल्ह्याची ओळख आहे. पण ती जिल्ह्याची ओळखपासून आता जिल्ह्याची ओळख नवीन निर्माण करायचं काम बीड जिल्ह्यात झालंय. गुंडांचं राज्य, खंडणी गोळा करणे, राख माफिया, वाळू माफिया, गुटखा माफिया, असे बरेच विषय होऊन ही जी बीड जिल्ह्याची ओळख केली. त्याच्यातूनच आता जो प्रकार झालेला आहे बीड जिल्ह्यामध्ये, या प्रकार जर होऊ नये याची जर काळजी प्रशासनानं घेतली असती तर हे झालं नसतं. कारण गेल्या 5 वर्षात जे जे धंदे घडले तेवढे अवैध धंदे भरपूर घडण्यासाठी खातपाणी राजकीय मंडळीकडून मिळालं असं म्हणायला हरकत नाहीये. जर विचार केला आपण तर मागच्या मे महिन्यामध्ये जी एक गुन्हा दाखल झाला होता, त्या गुन्ह्याला जर जी गुन्हा दाखल झाला, शिंदे नावाचा एक अधिकारी होता आवाडा कंपनीचा, त्याच्या संदर्भात जर त्या गुन्ह्याच्या वेळेस जर पोलीस प्रशासनानं चांगलं काम केलं असतं तर ही वेळच आली. 28 मे 2024ला गुन्हा झाला होता आणि त्या शिंदे नावाचा जो अधिकारी होता अवधा कंपनीचा, याला सुद्धा अहिल्यानगरच्या पोलीस यंत्रणेनं सोडलं, पण बीडच्या पोलीस यंत्रणेने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं किंवा त्यांच्या तावडीतून सोडलं गेलं नाही गुंडांच्या. हाच प्रकार परत पुन्हा जी घडला गेला तो परत एकदा खंडणी मागितली, अशा प्रकारचे बरेच प्रकार घडले. आणि त्याच्यातून 6 डिसेंबरला आमच्या मस्साजोग या गावी, मस्साजोगच्या आवाडा कंपनीच्या ऑफिस आहे किंवा त्यांनी जी कंपाऊंड फी करून तिथं ऑफिस तयार केलं आहे, तिथं खंडणी मागणारी जी लोक आहेत, हे काही खंडणीखोराचे गुंड गेले आणि त्या गुंडांनी तिथल्या वॉचमॅनला मारणे, तिथल्या अधिकाऱ्याला मारायचा हेतू ठेवून जायचं काम केलं. आणि त्यांनी तिथं ज्यावेळेस या गुंडांना प्रतिकार करायचा विषय घेतला तिथल्या एका वॉचमॅननी, सोनवणे नावाच्या, तर त्याला मारलं गेलं. त्याच्यावर भरपूर मारामारी झाली. त्याच्यात गावच्या सरपंच जी संतोष अण्णा देशमुख होते यांना फोन आला आणि फोनच्या आधारावर ते तिथे गेले. त्यांनी भांडणं सोडवासोडीचा प्रयत्न केला आणि त्यांनी पण तिथं थोडीफार मारामारी धक्काबुक्की झाली. याच्यातून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यासाठी हे जी वॉचमॅन होता तो वॉचमॅन अट्रॅसिटीचा गुन्हा, कारण त्यांना जातीवाचक शिव्या दिल्या, ही त्या शेजारच्याच गावच्या असल्यामुळे कुठल्या जातीचा कोण आहे हे माहीत होतं. त्याच्यामुळे असा अट्रॅसिटीचा गुन्हा दाखल करून घ्या आणि आमच्यावर मारामारीचा हे गुन्हा दाखल करून घ्यायला पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी वेळीच लक्ष न दिल्यामुळे थातूर मातूर काहीतरी एक गुन्हा दाखल केला आणि गुन्हा दाखल करून त्यांना लवकरात लवकर पोलिसांनी सोडले. ही सगळी हिस्ट्री आहे मागची. पण हे सोडल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी त्या लोकांना तिसऱ्या दिवशी बोलवलं गेलं 11 तारखेला. एक 2-4 घंट्यामध्ये त्यांचं
जामीन झाली, त्यांना सोडून दिलं गेलं आणि त्याच्याबरोबर PSI सुद्धा स्वतः होते आणि ते सर्व प्रकार मागे सर्व माध्यमाला सर्वांना माहीत आहे. याच्यातून त्यांना उचललं गेलं, किडनॅपिंग झालं, किडनॅपिंग झालं, मर्डर झाला आणि मर्डर करून सुद्धा यांच्यावर काहीच फरक पडत नव्हता. यांची दहशत काय, त्यांनी मर्डर असा का केला, असं का केलं ते त्यांचं असं होतं की आमच्या कामामध्ये खंडणी गोळा करायच्या, जर का कुणी काही अडथळा आणला तर त्याला आम्ही कसं मारतो असा पद्धतीने याला असं एवढं टॉर्चर करू करू मारायचं काम केलं. आणि हे जी मारलेलं आहे या आदरणीय संतोष अण्णा देशमुख यांना खूप वाईट पद्धतीनं मारलं आणि त्याचं फक्त दहशत निर्माण करणे हा त्यांचा उद्देश होता. आणि याच्यानंतर आम्ही ज्यावेळेस 10 तारखेला अमितभाई शहा यांची भेट घेतली आणि 11 तारखेला मी अमितभाई शहा यांची भेट घेतली आणि 11 तारखेला माझी सकाळी भेट झाल्याच्या नंतर परत तिथली परिस्थिती सगळी सांगितली. त्यांनी सर्व गोष्टी ऐकून घेतल्या आणि आदेशित पण सर्वांना करतो आणि मी याच्यात लक्ष घालतो असा शब्द दिला. त्याच्या पद्धतीनं मग परत 11 तारखेला खंडणीखोर जी आता आरोपी आहेत 3, जे एक आरोपी त्याच्यातला आज सध्या प्राथमिक दृष्ट्या दोन्हीकडे आहे, तोही त्याला अटक झालेली. दुसरा जो 1 नंबरचा खंडणीतला आरोपी आहे त्याला काल परवा त्यांनी शरण येऊन झाले तसं जे सांगितलेलं आहे. आणखी एक आरोपी त्याच्यातलाही फरार आहे. पण या मर्डरमध्ये जे 7 आरोपी होते, 7 आरोपीमधले 14 जण अटक झालेत आणि आता राहिलेले आणखी 3 आरोपी सापडत नाहीत. पण ज्या दिवशी 11 तारखेला हा गुन्हा नोंद झाला, त्याच्यानंतर 11 तारखेला गुन्हा नोंद झाला, 10 तारखेला गुन्हा नोंद झाला, त्यावेळेस पोलीस यंत्रणा आणि तुमच्या माध्यमातून काही बातम्या आम्ही बघतो आणि ऐकतो की कोण उज्जैनला होता, कोण इकडं होता. पण मला जी माहिती आहे त्याच्यावर पोलीस यंत्रणेने जिल्ह्याच्या सर्व SP असतील सर्वांना माझी विनंती, मी जी सांगतो ते पूर्ण माहितीपूर्वक आणि ज्या मला माहिती मिळते त्याच्या इनपुट्स माझ्याकडे जे आल्या त्याच्यावर मी बोलत असतो. तर ज्या दिवशी 11 तारखेला हा गुन्हा मर्डरचा नोंद झाला त्या दिवशी हा आरोपी जो काल शरण आलाय तो उज्जैनहून परळीकडे जात होता. म्हणजे 12 तारखेला तो परळीत होता आणि माझी 11 तारखेला ज्या दिवशी खंडणीचा गुन्हा 11 तारखेला झाला आणि मर्डरचा 9 तारखेला झाला. मर्डरचा गुन्हा 9 तारखेला झाला. 10 तारखेला 11 तारखेला मी अमितभाई शहांची भेट घेतली आणि 11 तारखेला खंडणीचा गुन्हा झाला. तर खंडणीचा गुन्हा ज्या दिवशी झाला त्या दिवशी हा आरोपी परळीतच होता. आणि त्याच्यानंतर 12 तारखेला जिम्मेदारीने सांगतो पोलीस यंत्रणा का झाकवते म्हणजे का लपवते का माहीत नाहीये, पण 12 तारखेला मला असं कळतंय की पोलीस यंत्रणेची ह्या आरोपीची भेट झाली. ज्या नेत्यांसोबत हे काम करतात त्या नेत्यांच्या ऑफिसला, तरी पण पोलीस यंत्रणेनं त्यांना का अटक केली नाही आणि ते ऑफिसमध्येच पोलीस बसले नाही, बाहेरची बाहेर सेल्फ मारून. हा आरोपी कुठं गेला तर एका नेत्याच्या फार्म हाऊसवर गेला असं कळालेली माहिती आहे. खरी खोटी पोलीसला माहीत असू शकते. मग त्या फार्म हाऊसला गेल्यावर नेत्यांची पण भेट झाली असेल, मग सगळ्यांची भेट झाली. त्याच्यानंतर 15 तारखेला शपथविधी मंत्रिमंडळाचा झाला त्या दिवशी हा आरोपी नागपूरमध्ये होता हे बऱ्याच जणांनी सांगितलं, आपण पण सांगितलं, कोणी सभागृहात सांगितलं. मग त्याला 15 तारखेला पण अटक केली नाही आणि त्याच्यानंतर तो मध्य प्रदेशल्या पाचमंडी या इथल्या जंगलामध्ये जे देवस्थान पण आहे तिथं गेला असावा असा अंदाज आहे आणि काही माध्यमांनी तुमच्या सांगितलंय. पण आणि खात्रीशीर मी सांगतोय, मला याला काही पुरावे पाहिजे असतील तर ती थोडेफार मागं पुढे होईल पण त्याचे पुरावे सुद्धा सापडतील. पचमंडीहून तो आरोपी पुण्यात आला, पुण्याहून तो आरोपी गोव्याला गेला, गोव्याहून कर्नाटक पुण्यात येतो. मग ज्यावेळेस पचमंडीहून पुण्यात गेला त्यावेळेस कुठं राहिला, मग ह्या पोलिसाला कळालं नाही का? त्याच्यानंतर तो गोव्याला गेला तरी कुणाला कळालं नाही का? गोव्यातून कर्नाटकातून पुण्यात आला तरी कुणाला कळलं नाही का? आणि ही पोलीस यंत्रणा काय करत होती? त्याच्यापेक्षा वाईट या गोष्टीचं वाटतंय की त्यांनी ज्या 12 वाजता डिक्लेअर केलं की मी आताच काय करणार, शरण येणार आहे आणि स्वतःहून हजर होणार आहे. ठीक आहे, मान्य, शरण होणार. मी आता दिल्लीत आहे, मी जर आता इथं डिक्लेअर केलं की मी आता पोलिसांच्या ताब्यात जाणार आहे तर मी इथं माझ्याजवळ 500 माणसं जमले कसे, 100 माणसं जमले कसे? म्हणजे याचा अर्थ या 100 माणसांना सुद्धा माहीत होतं की ते कुठं आहे आणि कुठं फिरतोय. मग तो 22 दिवस का हजर झाला नाही ही संशयाचा मार्ग याच्यातून निघला पाहिजे. याच्यात आम्हाला संशय येतो की हा आरोपी कुणाकुणाच्या संपर्कात होता, हे पण पोलीस यंत्रणेने काढलं पाहिजे. एवढंच नाही तर आमच्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब ज्या दिवशी आमच्या संतोष अण्णा देशमुख यांच्या कुटुंबाला भेट द्यायला सांतवून आले, आम्ही सकाळी तिथून भेट देऊन गेलतो पवार साहेबांनी. त्याच्यानंतर ज्या दिवशी ते आले, शनिवारी 16 तारीख होती बहुतेक, 16 तारखेला शनिवारी, त्या दिवशी त्यांच्या ताफ्यामध्ये असणारी गाडी जी होती त्याच गाडीमध्ये हा आरोपी तिथं जाऊन सलेंडर होतो. याचा अर्थ काय?
त्या दौऱ्यामध्ये तिथं मस्साजोगला ही गाडी अवेलेबल होती आणि तीच गाडी त्याच गाडीमध्ये हा आरोपी बसून तिथं जाऊन शरणागती देतोय आणि त्या ज्या गाडीच्या मालक, आता गाडी कुणाच्या नावावरही सर्च केलं नाही मी, पण ती ज्या गाडी जो मालक जी गाडी वापरतोय त्यालाच तुमच्या मीडियाने विचारलं ही गाडी, ह्या गाडीत आला का? ते मला नाही आला. अरे ही गाडी तुझीच आहे, तोच तिथं होता, तो सुद्धा तिथं होता, मग याला सुद्धा सह आरोपी करणार का? जर कुणी यांनी जर पळवीला मागे केला असेल तर ही गाडी तिथं होती, या आरोपीला ह्याला सुद्धा सह आरोपी केला पाहिजे. आज माझ्या केस तालुक्यातले बरेच लोक यांच्या संपर्कात नसणारे सुद्धा फरार आहेत, मग यांना आणखी आरोपी का केलं नाही? मग या आरोपींनी एवढ्या दिवस एवढं फिरत राहून एवढं चक्र, एवढं कोण कोण याच्या संबंधित होतं, कोण कोण याच्यात ताब्यात होतं, कुणाकुणाच्या संपर्कात होता हे आणखी कळालं नाही. आणि मला एक म्हणायचं की एवढ्या दिवस मग पोलिसांचं किती कर्तव्य दक्ष, आमच्या मुंबई पोलिसांचा, महाराष्ट्र पोलिसांचा माझ्या लहानपणापासून मला अभिमान वाटतोय. एवढे चांगले पोलीस असताना त्यांच्यावर कोण दबाव टाकते की पोलिसांना ही का आरोपी पकडता आला नाही? एवढंच नाही, सीआयडीकडे तपास दिला, सीआयडीची यंत्रणा सगळी त्याच्यामध्येच आहे. मग सीआयडीचे ज्या तपास यंत्रणा काम करतायत त्यांचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे, पोलीस यंत्रणेचं कौतुक केलं पाहिजे. पण जो आरोपी शरण येतोय तुम्हाला सापडत नाही, तुमच्या पुण्यातच फिरतोय. माझा दुसरा प्रश्न असा आहे प्रशासनाला आपल्या माध्यमातून, या आरोपी ज्या गाडीतून आला, जिथे व्हिडिओ शूट झाला, ज्या ठिकाणी व्हिडिओ शूट झाला, व्हिडिओ संपताना बघा तो आरोपी कसा वागतो. मग तिथं जी आरोपी तो जिथं होता ते कुठं होता, कुणाच्या घरात होता, आणि त्याची तपासणी तुम्ही करणार का? त्या घराची तपासणी का करणार नाही की ज्या घरामध्ये तो आरोपी होता त्या आरोपीला तिथं ते घर कुणाचं होतं त्यांना तपासलं पाहिजे. मग ज्यांच्या घरात आरोपी आहे त्याच संघटनेचे लोक काय आंदोलनात, ते म्हणजे आमच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी पाठिंबा देतात. मग यांच्याशी काय संबंध आहे यांचा? हे खंडणीखोर जे सगळे आहेत त्या खंडणीखोरांचा संबंध कुठं कुठं जुळतोय हे सुद्धा बघितलं पाहिजे. आणि मग ह्या आरोपीची चौकशी, गाडीत एवढे दिवस त्या आरोपीसोबत कोण होतं? एकटा आरोपी ड्रायव्हिंग करत फिरत होता का? त्याच्यासोबत कोण होतं याचा तपास झाला पाहिजे. पहिल्या दिवसापासून आरोपीवर गुन्हा 11 तारखेला झाला, तेव्हापासून त्यांनी शरण येईपर्यंत त्याच्यासोबत कोण कोण आलं, कोण कोण होतं, पोलीस त्यांचा गार्ड कधी सोडलं, त्यानं कधी सोडलं, कुठं सोडलं, आणि शेवट शरण येईपर्यंत सोबत कोण होते, एवढे लोक कसे आले? मग यांना कोणी सांगितलं? बरं ठीक आहे, जाऊ देत, एवढं झालं तरी आम्ही मान्य करू. तुम्ही आता परत केजला येत आहे, केजचं कोर्ट संध्याकाळी चालू केलंय, तुम्ही सगळे यंत्रणेनं सांगून हे करून मला कोर्ट तुम्हाला प्रेझेंट करायचे कोर्टामध्ये, तर त्या दिवशी सुद्धा पुण्याहून केजपर्यंत येऊनचा जो अंतर आहे, कुठून येत होते, काय लाईव्ह देत होते का सीआयडी म्हणजे आमची कुणा कसं होत होतं की कसं कळत होतं की ज्यावेळेस आरोपी केजला यायचे त्यावेळेस दहशत निर्माण करायचा प्रयत्न केला, तिथं पोलीस बळाचा वापर करावा लागला एसपी साहेबांना, आणि तिथं पोलीस बळ वापरावं लागलं. तिथं जवळ 1500 लोक आणि बाहेरच्या गाड्या म्हणजे फार काय काय करून एवढे पोरं तिथं आले. त्याचं कारण काय? आता आरोपी म्हणून आले, कोर्टात देतील. तुम्ही एवढ्या मोठेपणानं जर शरण आलाय तर ठीक आहे ना, कायद्याचं तुम्ही कायद्याचं पूर्ण पालन करायचं म्हणताय, तर मग असं का? जे तपास सुरू होता, जेव्हा आरोपीवरती गुन्हा दाखल झाला, त्या आरोपीला मदत करणारे लोकांवरती देखील कारवाई व्हावी का? झालीच पाहिजे. ज्या आरोपीवर गुन्हा झाला, मी आरोपी म्हणून जर माझ्यावर गुन्हा झाला तर मला जर कुणी मदत करायचं असेल तर त्याला सुद्धा मोकोका लावणार म्हणलेत ना मुख्यमंत्री साहेब. मुख्यमंत्री साहेब जर मोकोका लावता म्हणते तर मग यांना सगळे आले ना त्याच्यात, ही गँगवरच असणार ना सगळे, तर त्यांना सुद्धा झालाच पाहिजे. आणि जी सगळे लोक समर्थनासाठी आले, तर कुठल्या एखाद्या नेतृत्वाचं समर्थन होतं, एखाद्या विजयी मिरवणूक होती. आमचा माणूस जीवांशी मेलाय, त्याला तुम्ही टॉर्चर करू मारलंय, आणि त्याच्यात तुम्ही आनंद उत्सव करताय कोर्टात आलेल्या तुमच्या माणसाचा. त्याच्यासाठी 1000 माणसं बोलवताय, तिथे येतात रात्री 11 वाजता 12 वाजेपर्यंत. तिथे आमच्या इथं पोलीस बळाचा वापर करावा लागतोय. रात्री 12ला 1ला गाव शांत आहे, गावामध्ये अशांतता पसरायचं काम का केलं गेलं हे सुद्धा माझा प्रश्न. काल बघितलं की पोलीस स्टेशनमध्ये 5 नवीन पलंग आणले. काय वाटतंय की आरोपीची सरबराई सुरू आहे? नाही, आता 5 नवीन पलंग आले हे मला माहित नाही, काय मीडियाला पण प्रिंट मीडियाला बघितलंय, पण ते मला वाटतं ते आरोपी आता खेज पोलीस स्टेशनला नाही येत असं कळतंय मला, की ते बीड पोलीस स्टेशनला नेलेत. आणि बीड पोलीस स्टेशनला काय होते, पहिले ती गेवराईला नेलेत अशी माहिती आहे. आता कितपत खरी खोटी काय मी काय त्यांना फोन करत नाही, मी माहिती घ्यायचा प्रयत्न करत नाही, कारण पोलीस यंत्रणा एक लोकप्रतिनिधी, जिल्ह्याचा प्रमुख लोकप्रतिनिधी आहे. मी जर कोणाला फोन केला तर आम्ही काहीतरी प्रेशर देतो किंवा काहीतरी करतो, असं होऊ नये आमच्यावर अलिगेशन, म्हणून मी कुणाला फोन करत नाही. जर कुणाचा फोन आला तर तेवढी जी असेल ती माहिती किंवा मला जी माहिती आली ती मी एसपी साहेबांना सांगायचा प्रयत्न करतोय. या प्रकरणात
लहान आकाला मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काउंटर होऊ शकतो असं विजय वडेट्टीवारांनी म्हटलेलं आहे. त्यांची माहिती जी असेल ती त्यांना माहिती असेल. मला तसं त्याच्या बाबतीत मी काय बोलावं असं आदरणीय वडेट्टीवार साहेब बोलले त्याच्यावर मी काय बोलणार नाही. पण खरा अक्का काय बक्का काय जे असेल ती हाच आहे. वरचं खालचं नंतर ह्यांचीच सगळं हे आहे. त्याच्यामुळं जे सगळ्या गोष्टी आहेत ते कुणाला वाचवायचं आहे कुणी ह्याच्यात मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं मी कुणाला वाचवणार नाही. परत पुन्हा काल 24 तारखेच्या GRच्या संघाने काल GR निघलाय SIT स्थापनेचं. बघितलं का आपण सगळ्यांनी? 11 लोकांची 11 नाही 7 लोकांची SIT आहे. म्हटलेलं आहे फासावर लटकवणं ही आमची जबाबदारी आहे. कोणी पडलंय धनंजय मुंडेंनी म्हटलंय. आणि मी पकडल्यावर ना? फासावर हे विरोध करणाऱ्यांनाच विचारा असं म्हणताय. विरोध काय कशाला विरोध करणाऱ्याला विचारा. मी पालकमंत्री का नसावं? आम्ही पालकमंत्री तुमच्या पालकमंत्री काळामध्ये किती गुन्हे झाले किती खंडण्या झाल्या किती काय झालं ही सगळ्या जनतेला माहीत असल्यामुळे लोक एखाद्या वेळेस नको म्हणत असतील. आम्ही कोण पालकमंत्री करावा हा सरकारचा विषय तिन्ही पक्षाचा विषय. आम्हाला काय ताई काय आणि भाऊ काय आम्हाला काय फरक नाही. आमचं तर म्हणणं आहे जिल्ह्याच्या बाहेरचं मी तर म्हणतो अजितदादांनीच घ्यावा असं 10 वेळेस म्हणलोय मी पालकमंत्रीपद. आणि काय त्यांना काय फरक पडायला आहे? त्यांना जर वाटत असेल तर त्यांचेच नेते पालकमंत्री आहेत काय फरक पडणार त्यांना. पण मला कालच्या SITवर बोलायचं आहे की काल जी SIT महाराष्ट्र शासनानं जी केली 1 जानेवारीचा जो जी आहे GR त्याच्यामध्ये लोक जी घेतले ती 9 लोक आहेत त्याच्यामध्ये. बसवराज तेलींच्या नेतृत्वाखाली हो तेली 1 ते 10वी असतील आणि हे सगळे 9 लोक घेतलेत. हे सगळे लोक ज्यांच्या आशीर्वादानं मलिदेच्या पदावर बसलेले आहेत त्यांनाच त्याच्यात घेतलं. याचं रहस्य काय? जर SIT नेमायची तर जिल्ह्याच्या बाहेरचे घ्या ना. मागच्या काळामध्ये ज्यांना बघा LCBला कुणाची पोस्टिंग होते? LCBला पोस्टिंग कोण करताय? एवढं बक्षीस देऊन बसविलेले चांगल्या पदावरले माणसं तेच घेतलेत. मग ते तपास काय करणार? ज्यांनी त्या पदावर बसविलेत त्याचीच चौकशी अधिकारी करणार. किती चांगला मार्ग आहे हो. म्हणजे तुमचा विश्वास नाही नाही SITवर माझ्या बघा तेली या नावच्या अधिकाऱ्यांविषयी मला काही बोलण्याचा नैतिकता वाटत नाही कारण मला त्यांचा अभ्यास नाही. पण हे जे बीड जिल्ह्यातले लोक आहेत मला कुठल्या पोलीस यंत्रणेवर बोलायचं नाही पोलीस अधिकाऱ्यावर बोलायचं नाही. पण हे जे बीड जिल्ह्यामध्ये आमच्या चाललंय हे सगळं पोलीस यंत्रणेच्या आशीर्वादानं चाललेलं आहे. हे सगळं अवैध धंदे हे सर्व गोष्टी. त्याच्यामुळं LCBला बसलेले स्थानिक गुन्हे शाखेचा काहीतरी बघा घेतले एक अधिकारी स्थानिक दुसरा घेतलेला गोवा बीड परत एक घेतलेले अधिकारी आहेत पोलीस उपनिरीक्षक त्याच्यानंतर उपाध्यक्षक घेतलेले आहेत आणि परत पुन्हा केज पोलीस स्टेशनचे काही 2-3 अधिकारी. ठीक आहे खालचे PSI पासूनचे पोलीस पासूनचे यांचं काय नाही. पण DYSP पोलीस निरीक्षक हे जे अधिकारी आहेत ते जर तुम्ही या गुन्हे शाखेचे घेतलेले स्थानिक गुन्हे शाखेचे आहेत तर बीडमधले हे पोस्टिंग करताना जे आरोपी आहेत त्यांनीच त्यांच्या पोस्टिंग केल्यात पालकमंत्र्यांना सांगून सरकारला सांगून तेच सगळं बघत होते ना. मग त्यांची चौकशी ह्यांनीच करायची. हे काय SIT अशी का नेमली मुख्यमंत्री महोदयांनी? तर त्यांचं म्हणणं की असं मला कळालेली माहिती की तेली नावाचे जे अधिकारी आहेत त्यांना स्वातंत्र्य दिलं होतं. पण तेली साहेबाला सुद्धा आपल्या सर्वांच्या माध्यमातून मला विनंती करायची साहेब तुम्हाला बीड जिल्ह्यातलेच अधिकारी SITला पाहिजेत का? मग बीड जिल्ह्याचा विकास कराल. बीड जिल्ह्याचे SP जे आता जॉईन झालेत ते सुद्धा मला वाटतं असं म्हणतात की मला यंत्रणा म्हणजे पोलीसचे काही अधिकारी बदलून द्या तर मला व्यवस्थित काम करता येईल. आता तुम्ही तर ह्याच्यात हेच घेतलेत. मग SIT ह्याच्यासाठीच आदरणीय धनंजय मुंडे साहेबांची CM साहेबांची भेट होती आणि भेट झाली की दुसऱ्या मिनिटात दुसऱ्या दिवशी तो आरोपी शरण जातो आणि शरण जातो आणि SIT दुसऱ्या दिवशी येते. म्हणजे काय प्रकार आहे यार? SIT CID झालं सुदर्शन गुन्हे सापडत नाही अजून. नाही आता हा जो तपास आहे आजच्या क्षणापर्यंत आता मी फ्लॅटमध्ये होतो त्यातल्या 2-4 तासातला मला नाही सांगता यायचं. पण मला सकाळपर्यंत रात्रीपर्यंत जी माहिती आहे ती हा तपास SIT काल नेमली पण त्याच्या अगोदर सगळा CIDकडेच आहे. आता ही दोन्ही संस्था तपास करणार आहेत का काय करणार ह्याच्यावर क्लिअरिफिकेशन कुठे मीडियानं तर दिलं नाही. मीडियाला कोणी पोलीस यंत्रणेने दिलंय का माझ्या बघण्यात नाही माझ्या ऐकण्यात नाही असेल तर तुम्ही सांगू शकता. मग ही SIT जी नेमली तर या SITचं काय काम आहे?
आणि तुमच्या CIDचं काय काम आहे तर CID तपास करते. CIDला आणखी 3 गुन्हेगार सापडले नाहीत. मेन आरोपी जी आहे 302 काय नवीन जो कलम आलेला आहे मर्डरचं जी किंवा खुनाचं जे नवीन कलम आहे त्या कलमामध्ये हे 7 आरोपी 7 मधले 4 पकडलेले आहेत आणि हा जो आरोपी आहे ते 3 सापडले नाहीत. आणि याच्यात जो मास्टर माइंड आहे ज्याच्या खंडणीतून हा खून झालेला आहे त्याच्यामध्ये याला या गुन्ह्यामध्ये खुनाच्या आरोपामध्ये ॲड झाला पाहिजे हा आरोपी, ही आमची मागणी आहे. त्याच्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. कारण मी मागच्या काही दिवसापूर्वी सांगितलं की जर आरोपीला अटक झाली नाही तर 2 तारखेला माझा निर्णय मी डिक्लेअर करणार सगळ्यांशी चर्चा करून की मी पुढचं पाऊल काय उचलणार. पण आज एक आरोपी अटक झालेला असल्यामुळं आणि पुढच्या 2-3 दिवसाची आणखी काल गावकऱ्यांनी जलसमाधीचा जो विषय गावामध्ये जाऊन पाहण्यासाठी केला त्या जलसमाधीमध्ये सुद्धा काल पोलीस यंत्रणेच्या SP साहेबांनी बीडच्या सांगितलेलं की मी तुम्हाला एक 8 दिवस मला द्या तर ते गावाच्या सर्वांच्या वतीनं आणखी त्यांना जवळपास 8 दिवसाचा अवधी दिलेला आहे. या 8 दिवसात मी म्हणतो 8 दिवस लागतात कशाला, तुम्ही 4 दिवसात हे आरोपी पकडले पाहिजेत. नाही जर पकडले तर मी स्वतः सुद्धा वेगळ्या पद्धतीनं उपोषणाचा मार्ग अवलंबणार आहे. या सर्व गोष्टी करत असताना माझी एकच मागणी आहे आज पण सर्व सरकारला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबाला, साहेब तुम्ही SIT नेमली पण SITमध्ये बीडचेच पोलीस घेतले त्याच्यावर बीडच्या जनतेला समाधान नाहीये आणि बीडची जनता त्याच्यावर भरोसा ठेवणार नाहीये. आणि CIDकडे जो तपास चाललाय तर CIDचा तपास पारदर्शक करण्यासाठी CIDच्या सर्व टीमनं एकदा त्यांनी काय केलंय ते तरी सांगितलं पाहिजे. आम्ही हे अटक केले तेवढे करतोय आणि तुम्ही आता नवीनच सांगितलं की 5 कॉट विकत घेतलेत. जर आरोपीला कॉट दिले जात असतील, बाहेरून जेवण दिलं असेल, देत असाल तर मग तुमचं काय पारदर्शकपणा बघायचं आहे. मग तुम्ही देताय का नाही मला माहित नाही. बरं माध्यमांनीच मला विचारलंय आता कॉट दिले जेवण दिले तर मग काय करायचं. बजरंगजी एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की अजून किती पारदर्शक पाहिजे. जेव्हा आरोपीला अटक होणार असतील तेव्हा सगळे त्याचे कार्यकर्ते पुण्यात दाखल होतात. CIDला माहिती नसतं पण लोकांना माहिती होतं. अजून किती पारदर्शकपणा पाहिजे तुम्हाला. नाही आता याच्यापेक्षा काय, आता आम्हाला राहिलेल्या लोकांना आम्ही जी बोलतो त्यांना गोळ्या घालायचंच राहिले. अरे तुम्ही जर असं करत असाल तर आमचं तरी काय, आमचं जे जगणं सुद्धा मुश्किल होऊन जाईल. लोकप्रतिनिधी सुद्धा जगणं मुश्किल आहे. कारण पारदर्शकवर आज पोलीस यंत्रणा आम्हाला अभिमान वाटावा. आमच्या लहानपणापासून आमच्या महाराष्ट्र पोलिसावर आमचा एवढा आम्हाला अभिमान वाटावा एवढं काम पोलीस करतायत. दिल्लीपर्यंत देशाला अभिमान वाटावा असं काम करतायत. आणि काय झालं तर ही एकच सापडत नाही. का सापडत नाही मग याच्यात काय दोष आहे. याच्यात सगळे जे कॉल डिटेल्स बघा म्हणून सांगितले. कुणाला फोन आले ठीक आहे कुणालाही जाऊ दे, ज्याला जेवढ्याला फोन गेले ते का गेला तुला फोन आणि कशासाठी आला एवढंच बघा वर्षभराचं. और ही जी अधिकारी आहेत या अधिकाऱ्याने एकांतात घ्या. CID जी आम्ही मालिकेत CID बघतो ती जर खरी CID आपली असेल तर CIDनं ती एकाला घ्या ना एका रूममध्ये विचारा अधिकाऱ्याला तू कसं काम केलं इथं ते नक्की सांगेल खरं. आणि आता CIDमध्ये तेच अधिकारी घेत आहे. मग काय करायचं. अहो एवढंच नाही तर परवा एक विषय तुम्हाला सांगायचा आणखी बघा माझ्याकडे फाईल आहे. आता मी महाराष्ट्राच्या यांना देतोय पत्र. गणेश मुंडे नावाचा एक PI ज्याला की येरमाळा गाव आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे तिथं त्याला अँटी करप्शन झालं त्याच्यावर आणि त्याच्यानंतर त्याची पोस्टिंग बीडला झाली गेली. बीडहून त्याची पोस्टिंग मागच्या महिन्यामध्येच काय किंवा मागं काहीतरी जुलैमध्ये वगैरे याला झाली गेली नळदुर्गला. 6च महिने तो उचलला आणि परत गेवरायला आला 3 डिसेंबरला. 3 डिसेंबर असं काय तिथं बरं येऊ तर द्या पण तिथं जागाच नाही. एकही रिक्त जागा नाही. अतिरिक्त माणूस तिथं बसवलाय. मग कुणाच्या आशीर्वादाने बसवला. आणि या गणेश मुंडेवर यांचं प्रेम का. हा गणेश मुंडे तर हे आरोपीला पळवायला नव्हता. हा सुद्धा तपास झाला पाहिजे. गणेश मुंडे सुद्धा या आरोपीला तपासायला पळवायला असू शकतो असा माझा अंदाज आहे. आणि मी पहिल्या वारंवार बोलतोय लोकसभेची निवडणूक झाली तेव्हापासून बोलतोय धैपळे नावाच्या PI संदर्भ काहीच करत नाही प्रशासन. आता SP साहेबाला मी सांगितलंय. SP साहेब म्हणले मी लवकरात लवकर त्याच्यावर निर्णय घेणार आहे. जी कोणाचे अधिकारी असतील त्यांची मला थोडं शिट्ट होऊ द्या मला बघू द्या. SP साहेबांनी शब्द दिला. SP साहेब नक्की चांगलं काम करतील असं वाटतं. धनंजय मुंडे यांचा दावा आहे की आरोपींवर फासावर चढवणं हाच आमचा प्रयत्न आहे असं ते सांगतात. बरोबरच हेही सांगतात की मी मंत्री म्हणून प्रकरणावर तपासावर दबाव येऊ नये म्हणून CID आणि SIT GIT नेमली. मग हा जो त्यांनी नेमली नाही मुख्यमंत्री महोदयांनी नेमलेली आहे. मग हा आरोपी जो आज शरण आलेला आहे हा आरोपी तुम्हाला गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर भेटला का नाही भेटला का. मग त्याचं काय झालं.
आता तुम्ही सांगता की आम्ही लवकर करणार, मग तुम्ही करा ना. आम्ही कुठं म्हणतो की तुम्ही मंत्री म्हणून चांगलं काम करा, तुम्ही चांगलं करा. आपल्या लोकांनी ऍक्सेप्ट केलंच ना तुम्हाला. मागचे 5 वर्ष बीड जिल्ह्यानं कौतुक केलंय, माझे सहित तुमच्या सगळ्यांना उदं केलेलं आहे सगळे, असं कुठं नाही म्हणतो आम्ही. पण तुम्ही त्या पद्धतीने जर काम केलं असतं तर बीड जिल्ह्यातल्या दहशत आहे, आज घाबरतेत प्रत्येक जण. तुम्ही सांगा, आज दमानिया ताईंनी पण त्या दिवशी सांगितलं की मला एवढे मेसेजेस येतात, एवढे लोक बोलतात, पण माझं नाव पडी येऊ देऊ नका म्हणतात. म्हणजे याचा अर्थ काय? कुणालाही तुम्ही अजितदादाला सुद्धा 100 निवेदन गेले असतील, 100 मेसेज गेले असतील, मुख्यमंत्र्याला 1000 गेले असतील. यांच्याच पक्षातले आमदार बोलतात, लोकप्रतिनिधी बोलतात, भारतीय जनता पार्टीचे आमदार बोलतात, परत आमच्या पक्षाचा आमदार तर आम्ही विरोधात आहेत, आमचं ठीक आहे आम्ही बोलतोच. पण एवढे सगळे जर तुमच्या विरोधात बोलते तर मग तुम्ही किती पारदर्शक? हे काय म्हणतात? आमची मागणी नाही एकट्याची, ही मागणी सर्वांची सार्वजनिक मागणी झाली की हे सर्वजण म्हणतात की यांना जर मंत्रिमंडळात हे राहिले, उद्या हे पालकमंत्री राहिले तर तपास योग्य होणार नाही, असं प्रकाशदादा सोळुंखे म्हणले, त्यांचेच आमदार आहेत. बरं, त्याच्यानंतर ही दोन्ही भाजपचे आमदार म्हणले, सुरेश दसांना दररोज बोलतायत. आम्ही विरोधी पक्षाचे म्हणून आम्ही बोलतोय, असं नाही तर सत्तेतले आदरणीय फडणवीस साहेबांच्या अति जवळचे आहेत. फक्त भेटाय कोण गेलं नाही तिथं? त्या सांत्वनपूर तुम्ही पालकमंत्री मंत्री आहात, मंत्री म्हणून तुम्ही भेटायच गेलं नाही तिथं. सांत्वन तर करा. फक्त आमचा माणूस आहे याच्यासाठी तुम्ही सांत्वन करत नाहीत का? तुम्ही सांत्वनला का गेला नाही? गरीबाचा तुम्ही जर एखादा वारसपुत्र असा, मग तुम्ही मंत्री झाल्यावर तुम्ही करायचं ना. मंत्री झाल्यावर तुम्ही परळीला येता, बीडला येता, सांत्वन पण भेटीला जात नाहीत. आता तुम्ही 1 महिना उलटून गेला आणि तुम्ही म्हणतात असं करायचं. ही मला वाटतंय की ह्या दृष्टिकोनात मला त्यांना प्रतिप्रश्न करायचा नाही, त्यांना काही बोलायचं नाही. माझं म्हणणं आहे की त्यांनी या प्रकरणामध्ये जास्त काही न करता त्यांनी जे करायचं ते अधिकाऱ्याला खुलाम करू द्यावा, एवढीच माझी त्यांच्याकडून अपेक्षा आहे माफक बीड जिल्ह्याच्या वतीनं. सुदर्शन गुले हा याच्यामध्ये एक मुख्य आरोपी आहे. याच्या अगोदर देखील त्याच्यावरती गुन्हे दाखल झाले होते, तो नेपाळला गेला होता, तिकडनं त्याला अटक झाली आणि आता पुन्हा एकदा तो नेपाळकडे गेल्याचं कळतंय, त्याला अटक झालेली नाहीये. तर अगोदरच याच्यावरती जर नियंत्रण ठेवलं असतं, पोलिसांनी काम केलं असतं तरी घडलं नसतं. बघा, आमच्याकडे असेच आता जो आरोपी शरण आलाय त्याच्यावर सुद्धा 307चा गुन्हा होता. 307चा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसाबरोबर 6 महिने 4 महिने त्यांनी डील केली आणि 307 कसं गायब झाले पण त्याच्यावरलं कलम तीच कळत नाही. कसं कमी झालं 307च्या गुन्ह्यातून का काय झालंय? मग 307चा गुन्हा यांच्यावर आहेच. पण याच्यावर असे किती एक नाही आरोपी, असे गुंड तयार करायचं काम या गेल्या 5 वर्षात झालंय आणि बीड जिल्ह्यामध्ये 1000 गुंड तयार केलेत. आणि बीड जिल्हा हा गुंडांचा जिल्हा करायचं काम या सगळ्या फक्त राख माफिया, वाळू माफिया आणि गुटखा माफिया, फक्त पैसा अर्थकारणातून झालंय. आणि हे पैसे कुणाला लागतात? सर्वसाधारण लोकांना. या कुठल्या जातीचा धर्माचा हा विषयच नाही, विषय फक्त ह्या प्रवृत्तीचा आहे. या प्रवृत्तीमध्ये माणसं ओढले गेलेत आणि मुलं किती 20, 22, 25 वर्षाच्या आतले सगळे, सगळ्या मुलांना फार जी मी पिक्चरमध्ये आपण बघतो की गुंडाचं प्रशिक्षण देणे, गुंड तशी दहशत तसंच पद्धत आहे. अशा पद्धतीनं जर झालं तर कसं होणार? याच पद्धतीचा भाग प्रत्येक वेळेस बीड जिल्ह्यामध्ये बोगस वोटिंग होतं, त्याला सपोर्ट अधिकारी करतात. ही जिम्मेदारी मी सांगितलं, वारंवार सांगितलंय. मग तिथले तुम्ही कलेक्टरच्या पासून जी सगळी यंत्रणा आहे, सगळी मॅनेजड यंत्रणा आहे. मग ही यंत्रणा मुख्यमंत्री महोदयांनी कधी बदलणार? 1 महिना झाला, आम्ही पार बीड जिल्हा साफ झाल्यावर सगळे मेलेवर कामही पार आमचे. आणखी कुणा दुसरा एखादा कुणी संतोषांना देशमुख व्हायची वाट लवकर बघायला. काल एक बीडमध्ये आणखी 1 जणाचं किडनॅपिंग झालं, त्याच्या पायात कुलूप ठोकलं गेलं. ती केस तालुक्यातच माझ्या घडलं गेलं. त्या पोरानं असं बाईटमध्ये बोललेलं मी ऐकलंय. मला पण फोन आला होता की सांगितलं की मला पोलीस स्टेशनमधून गाडी आली. मग पोलीस स्टेशनच्या सीसीटीव्हीत का कळालं नाही? मग त्याच्यावर गुन्हा काय झालाय? काल मी परत रात्री नाही, मला काल फोन आला, त्यावेळेस मी तिथल्या PIला सांगितलं की असा असा माणूस किडनॅपिंग झालाय, असं काहीतरी त्यांनी व्हिडिओ पण करून टाकलेला आहे. आणि त्यांनी मला पण माझ्या PAना फोन केला, PAकडून मी फोन मला आला, मी त्यांना फोन लावला. तर काय ते नंबरवर, तर त्याच्यावर मला असं कळालं गेलं की हे म्हणलं की मला सकाळी 5:30ला का 5ला उचललं गेलं तिथून, आणि तिथून उचलून मला आणखी 2,07,000 घेतले आणि 3 लाखाची मागणी घेतली. खरं खोटं पोलिसांनी तपासावं. हे 2 समाजातले 2 व्यक्ती आहेत. मग ते सामाजिक समीकरण याच्यामुळे कसं राहील? मग ही कुठल्या ते व्यवसायातून झालं म्हणलं जाते, कुठं काय झालं? मग अशा जर घटना घडत गेल्या ते अत्यंत चुकीच्या होत्या. ती जर थांबवायचं असेल तर मुख्यमंत्री महोदयांनी नुसतं आश्वासन देऊन नाही तर त्याला प्रतीत आणावं लागेल. आणि मंत्री महोदयांनी सगळे, आता तुमची सत्ता आली, 237 झालेत, सगळं झालेत, आणखी होत काय व्हायची ती वाढवत तुमचे काय हो. पण आमच्या जिल्ह्यात शांतता प्रस्थापित करा आणि बीड जिल्ह्यामधली कायदा व सुव्यवस्था जी ढासळलेली ती पुनश्च एकदा पुनर्पदावर आणून पुनश्च प्रस्थापित करा चांगल्या पद्धतीची, एवढीच माझी विनंती. काल एक राष्ट्रवादीच्या नेत्यांनी असं म्हटलेलं कळतंय की धनंजय मुंडे यांच्यावरती कारवाई केली असती तर केली गेली तर एक समाज नाराज होऊ शकतो,
असं त्यांचं म्हणणं आहे आणि धनंजय मुंडेंनी हे प्रकरण व्यवस्थित हाताळलं नाही म्हणून त्यांनी नाराजी देखील व्यक्त केल्याचं समजतं. नाही, मला आता हे काही खात्रीलायक माहीत नाही काय कुणाची नाराजी व्यक्त केली. मग नाराजी व्यक्त केली एका नेत्यानं तर त्यांच्या हातात असेल तर त्यांनी काय करायचं तो निर्णय घ्यावा ना. आणि सामाजिक दृष्ट्या समाजाचं दडपण असायला काय दुसऱ्या त्या समाजाचे दुसरे माणसं नाहीत का मंत्रिमंडळात प्रतिनिधी करतात ना, भरपूर करते. त्याला असं थोडंच असते. खरंच जर तुम्हाला पारदर्शकपणा करायचा आहे आणि खरंच तुम्हाला समाजाचं तुम्हाला असा बोलणारा नेता मला वाटत नाही समाजाचं प्रेशर घेणार असेल कुठल्या. असं थोडंच असते. समाजावर काम करणारा जी काम करतो जो चांगल्या पद्धतीनं काम करेल त्याच्या गुणवत्ता ठरवली पाहिजे. जातीपातीवर राजकारणाची गुणवत्ता ठरवली नाही पाहिजे. आणि जातीपातीच्या समीकरणावर जर राजकारण कुणी करत असेल तर ते मला वाटतं ती योग्य ठरणार नाही. तुम्ही प्रवासाचा उल्लेख केला, मध्य प्रदेश, गोवा, पुणे या सगळ्या. तुम्ही एसपींसोबत पण बोललात, तुमच्याकडे इनपुट्स पण आहेत. तर मग हे प्रवासाचे इनपुट्स आरोपीच्या तुम्ही एसपींना दिले? नाही, मला तुमच्या माध्यमातून जी काल कळायला गेलं की असा काहीतरी माध्यमात मी जेवढं बघितलं वाहिनीला की ह्या इथून इथं गेला तिथून तिथं गेला त्याच्यानंतर मला जे इनपुट्स आले तेवढे मला जेवढे होते इनपुट्स तेवढे मी एसपी साहेबांना कानावर घातले. पण एसपी साहेबाकडे तो तपास नाहीये, तो तपास आहे सीआयडीकडे. तर सीआयडीला देण्यासाठी मी सीआयडीच्या कुठल्या अधिकाऱ्याच्या संपर्कात नाही, कुणाच्या नाही. मला वाटलं यांनी काय काय करतात काय तरी मला जे आलंय ते आता सीआयडीला बोलण्यापेक्षा माध्यमाशी बोलतो. आणि माझी विनंती आहे सीआयडीला सुद्धा की जे आहे ते पारदर्शक करायचं तर खुल्लं बोला. एकदा प्रेस नोट द्या दररोज. तुम्ही काय केलं, उद्या काय करणार सांगू नका. तुम्ही काय केलं आतापर्यंत ते सांगा ना. तुमच्या ह्याच्यावर संशय घेतला, एवढे मोबाईल तुम्हाला सापडतात, मग त्याचे डिटेल्स करा ना उघडं ना. बजरंग सोनवणेचं असेल तर डायरेक्ट सांगा, बजरंग सोनवणे तू का बोललाय सांग, येऊन सांगाल मीडियाला. नाही तपासीत बोलावा. मग तपासणीमध्ये तुम्ही जेवढे लोक आणले या तपासणी आता तुम्ही ईडीनं ज्यावेळेस ईडी शासनानं ज्यावेळेस अकाउंट सील केलं, अकाउंट सीज यांचे केल्याच्या नंतर अकाउंटमध्ये एवढे पैसे कुठून आलेत हे सुद्धा बघा ना. ह्याची सुद्धा तपासणी झाली पाहिजे. ह्याच्यानंतर पुढचे सुद्धा मार्ग आणखी आहेत, आम्ही ते सुद्धा करणार. यांच्या सगळ्या प्रॉपर्ट्या काढल्या पाहिजेत. अहो एक एक घटना आहे का तुम्हाला, एक घटना काय सांगू महाराष्ट्राला सगळ्या तुमच्या सर्वांच्या. माझ्या केजमध्ये परवाच 29 तारखेला 29 नोव्हेंबरला ही घटना करायची, त्या 2 दिवस अगोदर 29 तारखेला एका प्लॉट खरेदी केला ह्या आरोपींनी आणि 28 तारखेला एनओसी घेतल्या बिअर बारच्या. प्लॉट नावावर नाही, जागा नावावर नाही, त्याचे सगळे पुरावे कागद माझ्याजवळ आहेत. म्हणजे ज्याचं काहीच नाही. केज नगरपंचायतनं 28 तारखेला मी तिथल्या सीओ जे नायब तहसीलदार देशपांडे नावाचे त्यांना फोनवर विचारलं. म्हणलं तुम्ही कसं दिलं, नाही म्हणले अण्णांचा फोन आला की मी दिलं. मी म्हणलं उद्या मी फोन करतो तुला, ह्याला दे मयत घोषित कर. देतो का मयताचं प्रमाणपत्र, नाही मला माफ करा मला सांभाळा. म्हणजे काय चाललंय. आणि म्हणलं तुझ्याकडे कोणी न्यायला आलं तर नाही ना, ते अधिकारी पाठवून दिले. हो निस्ता फोन, अर्ज नको काय नको, अधिकारीच येते अर्ज. अधिकारीचे खाली बसले की वल्ली व्हायला लागली पॅन्ट, काय करते बिचारे. रजिस्ट्री आणि मला वाटतं तुम्हाला सांगतो रजिस्ट्री झाल्याच्या नंतर 14 दिवस लागतं जागा नावावर व्हायला. एवढी काय घाई होती. मग केज तालुक्याला एवढ्या केज विधानसभेत जय घुसखोरी परळी सोडली केज. आता पुढची भविष्याची तयारी होती त्यांची. आम्हाला केजला यायचं आणि उभं राहायचं, त्याच्यासाठी सर्व समाज बांधव एकत्र करा आणि छटा. मग तिथं प्रॉपर्टी घ्या, तिथं दारू करा, मटका करा, त्याच्याशिवाय कुठं दहशत केल्याशिवाय काय होणार आमच्या गोरगर. आणि आम्हाला त्याचीच भीती आहे की आमच्या केजपर्यंत हे लोन नको. तुमच्या परळीत जे चाललं होतं तिथे बीड जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी म्हणून मला म्हणताच येत नाही. परळी सुद्धा माझ्या जिल्ह्याचा अविभाज्य घटक आहे, पण परळीत चाललं होतं हीच आम्हाला बघवत नव्हतं. आता केजपर्यंत तुम्ही आलात त्याच्यासाठी आम्हाला खूप वाईट वाटतं. पंकजा मुंडे या सगळ्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांच्या सोबत वाटतात की नाराज आहेत म्हणून बोलत नाही. आता एक ग्लास मध्ये पाणी घेतलं तर त्याच्यात पाणी आहे का शराब आहे कलरून ओळखायला येत नाही, कारण ती पाण्यासारखं दिसतंय. त्याच्यामुळे आता त्यांचा रंग कसा तपासावा मला काय त्याचा रंग कळत नाही. त्यांनी माध्यमाशी बोलल्या तर कळल की त्यांची भूमिका कुणासोबत आहे. सत्यवादी बरोबर आहे का असत्याबरोबर आहे, मी कसं सांगू त्यांच्याबरोबर. त्यांचं मत कसं, अंतर्ज्ञानी मशीन नाही निघालेली आणखी मला कळाली नाही, त्याच्यामुळे मी त्यांच्यावर काय बोलावं. पण त्यांनी पण तिथं भेट दिलेली नाही. आणि त्या मारेकऱ्यासाठी त्यांनी सुद्धा ठाम म्हणलं पाहिजे. मंत्री आहेत ना, त्यांनी सुद्धा जी चुकलाय त्याला शिक्षा करा. पंकजाताई तुम्ही सुद्धा तुमच्या काळापासून तुम्ही सुद्धा म्हणलं पाहिजे ना एकदा. पंकजाताई सुद्धा म्हणत नाही. पण तुम्हाला असं वाटतं पंकजाताईंनी भूमिका घेतली तर त्यांच्यावरती दबाव येऊ शकतो वगैरे असं काही? बघा दबाव प्रत्येकावर येतो. दबाव मानसिक दबाव कुणावर असतो, कुणाचा स्वतःच्या जीवाला कोण किती घाबरते, स्वतःच्या राजकारणाला कोण किती घाबरते हा सुद्धा विषय येतो. दबाव म्हणजे काय, आमची दबावाचं काय, कोण काय दबाव, प्रत्येकावर दबाव येणार.
कुठला कशाचा येणार, कुणाचा पदाचा येणार, कुणाचा राजकीय येणार, कुणाला समाजाचा येणार, कुणाला आणखी काय येणार. याच्यासाठी आपण जी नीतिमान म्हणून आपण जगतोय. आपण नीतिवादी राहायचंच नाही का, सत्यवादी राहायचं नाही का, सत्य सोडूनच जगायचं का आपण. सत्यवादी राहायला पाहिजे. आणि तुम्ही मंत्रिमंडळात शपथ घेतली किंवा आमदार म्हणून शपथ घेतली, मी खासदार म्हणून शपथ घेतल्याच्या नंतर सर्वांचं संरक्षण करील, गुप्तता ठेवील आणि सर्व गोष्टीचा न्यायानं वागेल अशी शपथ घेतो आम्ही. मग हे जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्याची ओळख जी आहे ती गेली कित्येक वर्षे पुरोगामी विचारचा जिल्हा अशी जिल्ह्याची ओळख आहे. पण ती जिल्ह्याची ओळख पासून आता जिल्ह्याची ओळख नवीन निर्माण करायचं काम बीड जिल्ह्यात झालंय. गुंडांचं राज्य, खंडणी गोळा करणे, राख माफिया, वाळू माफिया, गुटखा माफिया असे बरेच विषय होऊन ही जी बीड जिल्ह्याची ओळख केली. त्याच्यातूनच आता जो प्रकार झालेला आहे बीड जिल्ह्यामध्ये, या प्रकार जर होऊ नये याची जर काळजी प्रशासनानं घेतली असती तर हे झालं नसतं. कारण गेल्या 5 वर्षात जे जे धंदे घडले तेवढे अवैध धंदे भरपूर घडण्यासाठी खातपाणी राजकीय मंडळीकडून मिळालं असं म्हणायला हरकत नाहीये. जर विचार केला आपण तर मागच्या मे महिन्यामध्ये जी एक गुन्हा दाखल झाला होता, त्या गुन्ह्याला जर जी गुन्हा दाखल झाला, शिंदे नावाचा एक अधिकारी होता आवाडा कंपनीचा, त्याच्या संदर्भात जर त्या गुन्ह्याच्या वेळेस जर पोलीस प्रशासनानं चांगलं काम केलं असतं तर ही वेळच आली. 28 मे 2024ला गुन्हा झाला होता आणि त्या शिंदे नावाचा जो अधिकारी होता अवधा कंपनीचा, याला सुद्धा अहिल्यानगरच्या पोलीस यंत्रणेनं सोडलं. पण बीडच्या पोलीस यंत्रणेने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं किंवा त्यांच्या तावडीतून सोडलं गेलं नाही गुंडांच्या. हाच प्रकार परत पुन्हा जी घडला गेला तो परत एकदा खंडणी मागितली, अशा प्रकारचे बरेच प्रकार घडले. आणि त्याच्यातून 6 डिसेंबरला आमच्या मस्साजोग या गावी, मस्साजोगच्या अवाडा कंपनीच्या ऑफिस आहे किंवा त्यांनी जी कंपाऊंड फी करून तिथं ऑफिस तयार केलं, तिथं खंडणी मागणारी जी लोक आहेत हे काही खंडणीखोराचे गुंड गेले आणि त्या गुंडांनी तिथल्या वॉचमॅनला मारणे, तिथल्या अधिकाऱ्याला मारायचा हेतू ठेवून जायचं काम केलं. आणि त्यांनी तिथं ज्यावेळेस या गुंडांना प्रतिकार करायचा विषय घेतला तिथल्या एका वॉचमॅननी सोनवणे नावाच्या, तर त्याला मारलं गेलं. त्याच्यावर भरपूर मारामारी झाली. त्याच्यात गावच्या सरपंच जी संतोष अण्णा देशमुख होते यांना फोन आला आणि फोनच्या आधारावर ते तिथे गेले. त्यांनी भांडणं सोडवासोडीचा प्रयत्न केला आणि त्यांनी पण तिथं थोडीफार मारामारी धक्काबुक्की झाली. याच्यातून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यासाठी हे जी वॉचमॅन होता तो वॉचमॅन अट्रॅसिटीचा गुन्हा, कारण त्यांना जातीवाचक शिव्या दिल्या, ही त्या शेजारच्याच गावच्या असल्यामुळे कुठल्या जातीचा कोण आहे हे माहीत होतं. त्याच्यामुळे असा अट्रॅसिटीचा गुन्हा दाखल करून घ्या आणि आमच्यावर मारामारीचा हे गुन्हा दाखल करून घ्यायला पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी वेळीच लक्ष न दिल्यामुळे थातूर मातूर काहीतरी एक गुन्हा दाखल केला आणि गुन्हा दाखल करून त्यांना लवकरात लवकर पोलिसांनी सोडलं. ही सगळी हिस्ट्री आहे मागची. पण हे सोडल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी त्या लोकांना तिसऱ्या दिवशी बोलवलं गेलं. 11 तारखेला एक 2-4 घंट्यामध्ये त्यांचं जामीन झाली, त्यांना सोडून दिलं गेलं. आणि त्याच्याबरोबर PSI सुद्धा स्वतः होते आणि ते सर्व प्रकार मागे सर्व माध्यमाला सर्वांना माहीत आहे. याच्यातून त्यांना उचललं गेलं, किडनॅपिंग झालं, किडनॅपिंग झालं, मर्डर झाला. आणि मर्डर करून सुद्धा यांच्यावर काहीच फरक पडत नव्हता. ह्यांची दहशत काय, त्यांनी मर्डर असा का केला, असं का केलं ते त्यांचं असं होतं की आमच्या कामामध्ये खंडणी गोळा करायच्या जर का कुणी काही अडथळा आणला तर त्याला आम्ही कसं मारतो असा पद्धतीने याला असं एवढं टॉर्चर करू मारायचं काम केलं. आणि हे जी मारलेलं आहे या आदरणीय संतोष अण्णा देशमुख यांना खूप वाईट पद्धतीनं मारलं आणि त्याचं फक्त दहशत निर्माण करणे हा त्यांचा उद्देश होता. आणि याच्यानंतर आम्ही ज्यावेळेस 10 तारखेला अमितभाई शहा यांची भेट घेतली आणि 11 तारखेला मी अमितभाई शहा यांची भेट घेतली आणि 11 तारखेला माझी सकाळी भेट झाल्याच्या नंतर परत तिथली परिस्थिती सगळी सांगितली. त्यांनी सर्व गोष्टी ऐकून घेतल्या आणि आदेशित पण सर्वांना करतो आणि मी याच्यात लक्ष घालतो असा शब्द दिला. त्याच्या पद्धतीनं मग परत 11 तारखेला खंडणीखोर जी आता आरोपी आहेत 3, जे एक आरोपी त्याच्यातला आज सध्या प्राथमिकदृष्ट्या दोन्हीकडे आहे तोही त्याला अटक झालेली. दुसरा जो 1 नंबरचा खंडणीतला आरोपी आहे त्याला काल परवा त्यांनी शरण येऊन झाले तसं जे सांगितलेलं आहे. आणखी एक आरोपी त्याच्यातलाही फरार आहे. पण या मर्डरमध्ये जे 7 आरोपी होते 7 आरोपीमधले 4 जण अटक झालेत आणि आता राहिलेले आणखी 3 आरोपी सापडत नाहीत. पण ज्या दिवशी 11 तारखेला हा गुन्हा नोंद झाला त्याच्यानंतर 11 तारखेला गुन्हा नोंद झाला, 10 तारखेला गुन्हा नोंद झाला, त्यावेळेस पोलीस यंत्रणा आणि तुमच्या माध्यमातून काही बातम्या आम्ही बघतो आणि ऐकतो की कोण उज्जैनला होता, कोण इकडं होता. पण मला जी माहिती आहे त्याच्यावर पोलीस यंत्रणेने जिल्ह्याच्या सर्व SP असतील सर्वांना माझी विनंती, मी जी सांगतो ते पूर्ण माहितीपूर्वक
आणि ज्या मला माहिती मिळते त्याच्या इनपुट्स माझ्याकडे जे आल्या त्याच्यावर मी बोलत असतो. तर ज्या दिवशी 11 तारखेला हा गुन्हा मर्डरचा नोंद झाला त्या दिवशी हा आरोपी जो काल शरण आलाय तो उज्जैनहून परळीकडे जात होता. म्हणजे 12 तारखेला तो परळीत होता आणि माझी 11 तारखेला ज्या दिवशी खंडणीचा गुन्हा 11 तारखेला झाला आणि मर्डरचा 9 तारखेला झाला. मर्डरचा गुन्हा 9 तारखेला झाला. 10 तारखेला 11 तारखेला मी अमित भाई शहांची भेट घेतली आणि 11 तारखेला खंडणीचा गुन्हा झाला. तर खंडणीचा गुन्हा ज्या दिवशी झाला त्या दिवशी हा आरोपी परळीतच होता आणि त्याच्यानंतर 12 तारखेला जिम्मेदारीने सांगतो पोलीस यंत्रणा का झाकवती म्हणजे का लपवते का माहीत नाहीये, पण 12 तारखेला मला असं कळतंय की पोलीस यंत्रणेची ह्या आरोपीची भेट झाली. ज्या नेत्यांसोबत हे काम करतात त्या नेत्यांच्या ऑफिसला. तरी पण पोलीस यंत्रणेनं त्यांना का अटक केली नाही आणि ते ऑफिसमध्येच पोलीस बसले नाही बाहेरची बाहेर सेल्फ मारून. हा आरोपी कुठे गेला तर एका नेत्याच्या फार्म हाऊसवर गेला असं कळालेली माहिती आहे. खरी खोटी पोलीसला माहीत असू शकते. मग त्या फार्म हाऊसला गेल्यावर नेत्यांची पण भेट झाली असेल, मग सगळ्यांची भेट झाली. त्याच्यानंतर 15 तारखेला शपथविधी मंत्रिमंडळाचा झाला त्या दिवशी हा आरोपी नागपूरमध्ये होता हे बऱ्याच जणांनी सांगितलं, आपण पण सांगितलं, कुणी सभागृहात सांगितलं. मग त्याला 15 तारखेला पण अटक केली नाही आणि त्याच्यानंतर तो मध्य प्रदेशल्या पाचमंडी या इथल्या जंगलामध्ये जे देवस्थान पण आहे तिथं गेला असावा असा अंदाज आहे आणि काही माध्यमांनी तुमच्या सांगितलंय. पण आणि खात्रीशीर मी सांगतोय, मला याला काही पुरावे पाहिजे असतील तर ती थोडेफार मागं पुढे होईल पण त्याचे पुरावे सापडतील. पचमंडीहून तो आरोपी पुण्यात आला, पुण्याहून तो आरोपी गोव्याला गेला, गोव्याहून कर्नाटक पुण्यात येतो. मग ज्यावेळेस पचमंडीहून पुण्यात गेला त्यावेळेस कुठं राहिला? मग ह्या पोलिसाला कळालं नाही का? त्याच्यानंतर तो गोव्याला गेला तरी कुणाला कळालं नाही का? गोव्यातून कर्नाटकातून पुण्यात आला तरी कुणाला कळलं नाही का? आणि ही पोलीस यंत्रणा काय करत होती? त्याच्यापेक्षा वाईट या गोष्टीचं वाटतंय की त्यांनी ज्या 12 वाजता डिक्लेअर केलं की मी आता काय करणार, शरण येणार आहे आणि स्वतःहून हजर होणार आहे. ठीक आहे, मान्य, शरण होणार. मी आता दिल्लीत आहे, मी जर आता इथं डिक्लेअर केलं की मी आता पोलिसांच्या ताब्यात जाणार आहे तर मी इथं माझ्याजवळ 500 माणसं जमले कसे, 100 माणसं जमले कसे? म्हणजे याचा अर्थ या 100 माणसांना सुद्धा माहीत होतं की ते कुठं आहे आणि कुठं फिरतोय. मग तो 22 दिवस का हजर झाला नाही ही संशयाचा मार्ग याच्यातून निघला पाहिजे. याच्यात आम्हाला संशय येतो की हा आरोपी कुणाकुणाच्या संपर्कात होता हे पण पोलीस यंत्रणेने काढलं पाहिजे. एवढंच नाही तर आमच्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब ज्या दिवशी आमच्या संतोषांना देशमुख यांच्या कुटुंबाला भेट द्यायला सांतवून आले, आम्ही सकाळी तिथून भेट देऊन गेलतो पवार साहेबांनी. त्याच्यानंतर ज्या दिवशी ते आले, शनिवारी 16 तारीख होती बहुतेक, 16 तारखेला शनिवारी, त्या दिवशी त्यांच्या ताफ्यामध्ये असणारी गाडी जी होती त्याच गाडीमध्ये हा आरोपी तिथं जाऊन सलेंडर होतो. याचा अर्थ काय? पवारांच्या दौऱ्यात त्या दौऱ्यामध्ये तिथं मस्साजोगला ही गाडी अवेलेबल होती आणि त्याच गाडीमध्ये हा आरोपी बसून तिथं जाऊन शरणागती देतोय. आणि त्या ज्या गाडीच्या मालक, आता गाडी कुणाच्या नावावर सर्च केलं नाही मी, पण ती ज्या गाडी जो मालक जी गाडी वापरतोय त्यालाच तुमच्या मीडियानं विचारलं ह्या गाडीत आला का? ते मला नाही आला. अरे ही गाडी तुझीच आहे, तोच तिथं होता, तो सुद्धा तिथं होता. मग याला सुद्धा असं हा आरोपी करणार का? जर कुणी यांनी जर पळवीला मागे केला असेल तर ही गाडी तिथं होती, या आरोपीला ह्याला सुद्धा असं हा आरोपी केला पाहिजे. आज माझ्या केस तालुक्यातले बरेच लोक यांच्या संपर्कात असणारे सुद्धा फरार आहेत. मग यांना आणखी आरोपी का केलं नाही? मग ह्या आरोपींनी एवढ्या दिवस एवढं फिरत राहून एवढं चक्र, एवढं कोण कोण याच्या संबंधित होतं, कोण कोण याच्या ताब्यात होतं, कुणाकुणाच्या संपर्कात होता हे आणखी कळालं नाही. आणि मला एक म्हणायचं की एवढ्या दिवस मग पोलिसांचं किती कर्तव्यदक्ष, आमच्या मुंबई पोलिसांचा, महाराष्ट्र पोलिसांचा माझ्या लहानपणापासून मला अभिमान वाटतोय. एवढे चांगले पोलीस असताना त्यांच्यावर कोण दबाव टाकते की पोलिसांना ही का आरोपी पकडता आला नाही? एवढंच नाही, सीआयडीकडे तपास दिला, सीआयडीची यंत्रणा सगळी त्याच्यामध्येच आहे. मग सीआयडीचे ज्या तपास यंत्रणा काम करतायत त्यांचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे, पोलीस यंत्रणेचं कौतुक केलं पाहिजे. पण जो आरोपी शरण येतोय तुम्हाला सापडत नाही, तुमच्या पुण्यातच फिरतोय. माझा दुसरा प्रश्न असा आहे प्रशासनाला आपल्या माध्यमातून, या आरोपी ज्या गाडीतून आला, जिथे व्हिडिओ शूट झाला, ज्या ठिकाणी व्हिडिओ शूट झाला, व्हिडिओ संपताना बघा तो आरोपी कसा वागतो. मग तिथं जी आरोपी तो जिथं होता ते कुठं होता, कुणाच्या घरात होता आणि त्याची तपासणी तुम्ही करणार का? त्या घराची तपासणी का करणार नाही की ज्या घरामध्ये तो आरोपी होता त्या आरोपीला तिथं ते घर कुणाचं होतं त्यांना तपासलं पाहिजे. मग ज्यांच्या घरात आरोपी आहे
त्याच संघटनेचे लोक काय आंदोलनात ते म्हणजे आमच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी पाठिंबा देतात. मग यांच्याशी काय संबंध आहे यांचा? हे खंडणीखोर जे सगळे आहेत त्या खंडणीखोरांचा संबंध कुठं कुठं जुळतोय हे सुद्धा बघितलं पाहिजे. आणि मग ह्या आरोपीची चौकशी, गाडीत एवढे दिवस त्या आरोपीसोबत कोण होतं? एकटा आरोपी ड्रायव्हिंग करत फिरत होता का? त्याच्यासोबत कोण होतं याचा तपास झाला पाहिजे. पहिल्या दिवसापासून आरोपीवर गुन्हा 11 तारखेला झाला तेव्हापासून त्यांनी शरण येईपर्यंत त्याच्यासोबत कोण कोण आलं, कोण कोण होतं, पोलीस त्यांचा गार्ड कधी सोडलं, त्यानं कधी सोडलं, कुठं सोडलं, आणि शेवट शरण येईपर्यंत सोबत कोण होते, एवढे लोक कसे आले, मग यांना कोणी सांगितलं? बरं ठीक आहे, जाऊ देत, एवढं झालं तरी आम्ही मान्य करू. तुम्ही आता परत केजला येत आहे. केजचं कोर्ट संध्याकाळी चालू केलंय. तुम्ही सगळे यंत्रणेनं सांगून हे करून कोर्ट तुम्हाला प्रेझेंट करायचे कोर्टामध्ये. तर त्या दिवशी सुद्धा पुण्याहून केजपर्यंत येऊनचा जो अंतर आहे, कुठून येत होते, काय लाईव्ह देत होते का CID म्हणजे आमची कुणा कसं होत होतं की कसं कळत होतं की ज्यावेळेस आरोपी केजला यायचे त्यावेळेस दहशत निर्माण करायचा प्रयत्न केला. तिथं पोलीस बळाचा वापर करावा लागला SP साहेबांना, आणि तिथं पोलीस बळ वापरावं लागलं. तिथं जवळ 1500 लोक आणि बाहेरच्या गाड्या म्हणजे फार काय काय करून एवढे पोरं तिथं आले. त्याचं कारण काय? आता आरोपी म्हणून आले, कोर्टात देतील. तुम्ही एवढ्या मोठेपणानं जर शरण आलाय तर ठीक आहे ना, कायद्याचं तुम्ही कायद्याचं पूर्ण पालन करायचं म्हणताय, तर मग असं का आहे? जे तपास सुरू होता, जेव्हा आरोपीवरती गुन्हा दाखल झाला, त्या आरोपीला मदत करणारे लोकांवरती देखील कारवाई व्हावी का? झालीच पाहिजे. ज्या आरोपीवर गुन्हा झाला, मी आरोपी म्हणून जर माझ्यावर गुन्हा झाला तर मला जर कुणी मदत करायचं असेल तर त्याला सुद्धा मोकोका लावणार म्हणलेत ना मुख्यमंत्री साहेब. मुख्यमंत्री साहेब जर मोकोका लावता म्हणते तर मग यांना सगळे आले ना त्याच्यात, ही गँगवरच असणार ना सगळे, तर त्यांना सुद्धा झालाच पाहिजे. आणि जी सगळे लोक समर्थनासाठी आले, तर कुठल्या एखाद्या नेतृत्वाचं समर्थन होतं, एखाद्या विजयी मिरवणूक होती. आमचा माणूस जीवांशी मेलाय, त्याला तुम्ही टॉर्चर करू मारलंय, आणि त्याच्यात तुम्ही आनंद उत्सव करताय कोर्टात आलेल्या तुमच्या माणसाचा. त्याच्यासाठी 1000 माणसं बोलवताय. तिथे येतात रात्री 11 वाजता, 12 वाजेपर्यंत तिथं आमच्या इथं पोलीस बळाचा वापर करावा लागतोय. रात्री 12ला 1ला गाव शांत आहे, गावामध्ये अशांतता पसरायचं काम का केलं गेलं हे सुद्धा माझा प्रश्न. काल जर बघितलं केज पोलीस स्टेशनमध्ये 5 नवीन पलंग आणले, काय वाटतंय की आरोपीची सरबराई सुरू आहे? नाही, आता 5 नवीन पलंग आले हे मला माहित नाही. काय मीडियाला पण प्रिंट मीडियाला बघितलंय, पण ते मला वाटतं ते आरोपी आता खेज पोलीस स्टेशनला नाही येत असं कळतंय मला, की ते बीड पोलीस स्टेशनला नेलेत. आणि बीड पोलीस स्टेशनला काय होते, पहिले ती गेवराईला नेलेत अशी माहिती आहे. आता कितपत खरी खोटी काय मी काय त्यांना फोन करत नाही, मी माहिती घ्यायचा प्रयत्न करत नाही, कारण पोलीस यंत्रणा एक लोकप्रतिनिधी, जिल्ह्याचा प्रमुख लोकप्रतिनिधी आहे. मी जर कोणाला फोन केला तर आम्ही काहीतरी प्रेशर देतो किंवा काहीतरी करतो, असं होऊ नये आमच्यावर अलिगेशन, म्हणून मी कुणाला फोन करत नाही. जर कुणाचा फोन आला तर तेवढी जी असेल ती माहिती किंवा मला जी माहिती आली ती मी SP साहेबांना सांगायचा प्रयत्न करतोय. या प्रकरणात लहान आकाला मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काउंटर होऊ शकतो असं विजय वडेट्टीवारांनी म्हटलेलं आहे. त्यांची माहिती जी असेल ती त्यांना माहिती असेल. मला तसं त्याच्या बाबतीत मी काय बोलावं असं आदरणीय वडेट्टीवार साहेब बोलले त्याच्यावर मी काय बोलणार नाही. पण खरा अक्का काय बक्का काय जे असेल ती हाच आहे. वरचं खालचं नंतर ह्यांचीच सगळं हे आहे. त्याच्यामुळं जे सगळ्या गोष्टी आहेत ते कुणाला वाचवायचंय, कुणी ह्याच्यात मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं मी कुणाला वाचवणार नाही. परत पुन्हा काल 24 तारखेच्या GRच्या संघाने काल GR निघलाय SIT स्थापनेचं. बघितलं का आपण सगळ्यांनी? 11 नाही 7 लोकांची SIT आहे. म्हटलेलं आहे फासावर लटकवणं ही आमची जबाबदारी आहे. कोणी म्हटलंय? धनंजय मुंडेंनी म्हटलंय. आणि मी पकडल्यावर ना हे विरोध करणाऱ्यांनाच विचारा असं म्हणताय. विरोध काय कशाला विरोध करणाऱ्याला विचारा? मी पालकमंत्री का नसावं? आम्ही पालकमंत्री, तुमच्या पालकमंत्री काळामध्ये किती गुन्हे झाले, किती खंडण्या झाल्या, किती काय झालं ही सगळ्या जनतेला माहीत असल्यामुळे लोक एखाद्या वेळेस नको म्हणत असतील. आम्ही कोण पालकमंत्री करावा हा सरकारचा विषय, तिन्ही पक्षाचा विषय. आम्हाला काय ताई काय भाऊ काय आम्हाला काय फरक नाही. आमचं तर म्हणणं आहे जिल्ह्याच्या बाहेरचं, मी तर म्हणतो अजितदादांनीच घ्यावा असं 10 वेळेस म्हणलोय मी पालकमंत्रीपद. आणि काय त्यांना काय फरक पडायला आहे? त्यांना जर वाटत असेल तर त्यांचेच नेते पालकमंत्री आहेत, काय फरक पडणार त्यांना? पण मला कालच्या SITवर बोलायचं आहे की काल जी SIT महाराष्ट्र शासनानं जी केली 1 जानेवारीचा जो जी आहे GR, त्याच्यामध्ये लोक जी घेतले ती 9 लोक आहेत. त्याच्यामध्ये बसवराज तेलींच्या नेतृत्वाखाली हो तेली 1 ते 10वी असतील आणि हे सगळे 9 लोक घेतलेत.
हे सगळे लोक ज्यांच्या आशीर्वादानं मलिदेच्या पदावर बसलेले आहेत त्यांनाच त्याच्यात घेतलं. याचं रहस्य काय? जर SIT नेमायची तर जिल्ह्याच्या बाहेरचे घ्या ना. मागच्या काळामध्ये ज्यांना बघा LCBला कुणाची पोस्टिंग होते? LCBला पोस्टिंग कोण करताय? एवढं बक्षीस देऊन बसविलेले चांगल्या पदावरले माणसं तेच घेतलेत. मग ते तपास काय करणार? ज्यांनी त्या पदावर बसविलेत त्याचीच चौकशी अधिकारी करणार. किती चांगला मार्ग आहे हो. म्हणजे तुमचा विश्वास नाही आहे SIT नाही, SITवर माझ्या बघा तेली या नावच्या अधिकाऱ्यांविषयी मला काही बोलण्याचा नैतिकता वाटत नाही, कारण मला त्यांचा अभ्यास नाही. पण हे जे बीड जिल्ह्यातले लोक आहेत, मला कुठल्या पोलीस यंत्रणेवर बोलायचं नाही, पोलीस अधिकाऱ्यावर बोलायचं नाही, पण हे जे बीड जिल्ह्यामध्ये आमच्या चाललंय हे सगळं पोलीस यंत्रणेच्या आशीर्वादानंच चाललेलं आहे. हे सगळं अवैध धंदे, हे सर्व गोष्टी. त्याच्यामुळं LCBला बसलेले स्थानिक गुन्हे शाखेचा काहीतरी बघा घेतले एक अधिकारी, स्थानिक दुसरा घेतलेला गोवा बीड, परत एक घेतलेले अधिकारी आहेत पोलीस उपनिरीक्षक, त्याच्यानंतर उपाध्यक्षक घेतलेले आहेत, आणि परत पुन्हा केज पोलीस स्टेशनचे काही 2-3 अधिकारी. ठीक आहे, खालचे PSI पासूनचे पोलीस पासूनचे यांचं काय नाही, पण DYSP पोलीस निरीक्षक हे जे अधिकारी आहेत ते जर तुम्ही या गुन्हे शाखेचे घेतलेले स्थानिक गुन्हे शाखेचे आहेत तर बीडमधले हे पोस्टिंग करताना जे आरोपी आहेत त्यांनीच त्यांच्या पोस्टिंग केल्यात. पालकमंत्र्यांना सांगून, सरकारला सांगून तेच सगळं बघत होते ना. मग त्यांची चौकशी ह्यांनीच करायची. हे काय SIT अशी का नेमली मुख्यमंत्री महोदयांनी? तर त्यांचं म्हणणं की असं मला कळालेली माहिती की तेली नावाचे जे अधिकारी आहेत त्यांना स्वातंत्र्य दिलं होतं. पण तेली साहेबाला सुद्धा आपल्या सर्वांच्या माध्यमातून मला विनंती करायची, साहेब तुम्हाला बीड जिल्ह्यातलेच अधिकारी SITला पाहिजेत का? मग बीड जिल्ह्याचा विकास कराल. बीड जिल्ह्याचे SP जे आता जॉईन झालेत ते सुद्धा मला वाटतं असं म्हणतात की मला यंत्रणा म्हणजे पोलीसचे काही अधिकारी बदलून द्या तर मला व्यवस्थित काम करता येईल. आता तुम्ही तर ह्याच्यात हेच घेतलेत. मग SIT ह्याच्यासाठीच आदरणीय धनंजय मुंडे साहेबांची CM साहेबांची भेट होती, आणि भेट झाली की दुसऱ्या मिनिटात दुसऱ्या दिवशी तो आरोपी शरण जातो, आणि शरण जातो आणि SIT दुसऱ्या दिवशी येते. म्हणजे काय प्रकार आहे यार? SIT CID झालं, सुदर्शन गुन्हे सापडत नाही अजून. नाही, आता हा जो तपास आहे आजच्या क्षणापर्यंत, आता मी फ्लॅटमध्ये होतो त्यातल्या 2-4 तासातला मला नाही सांगता यायचं, पण मला सकाळपर्यंत रात्रीपर्यंत जी माहिती आहे ती हा तपास SIT काल नेमली, पण त्याच्या अगोदर सगळा CIDकडेच आहे. आता ही दोन्ही संस्था तपास करणार आहेत का काय करणार ह्याच्यावर क्लिअरिफिकेशन कुठे मीडियानं तर दिलं नाही. मीडियाला कोणी पोलीस यंत्रणेने दिलंय का? माझ्या बघण्यात नाही, माझ्या ऐकण्यात नाही असेल तर तुम्ही सांगू शकता. मग ही SIT जी नेमली तर या SITचं काय काम आहे आणि तुमच्या CIDचं काय काम आहे? तर CID तपास करते. CIDला आणखी 3 गुन्हेगार सापडले नाहीत. मेन आरोपी जी आहे 302 काय नवीन जो कलम आलेला आहे मर्डरचं जी किंवा खुनाचं जे नवीन कलम आहे त्या कलमामध्ये हे 7 आरोपी, 7 मधले 4 पकडलेले आहेत, आणि हा जो आरोपी आहे ते 3 सापडले नाहीत. आणि याच्यात जो मास्टर माइंड आहे ज्याच्या खंडणीतून हा खून झालेला आहे त्याच्यामध्ये याला या गुन्ह्यामध्ये खुनाच्या आरोपामध्ये ऍड झाला पाहिजे हा आरोपी, ही आमची मागणी आहे. त्याच्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. कारण मी मागच्या काही दिवसापूर्वी सांगितलं की जर आरोपीला अटक झाली नाही तर 2 तारखेला माझा निर्णय मी डिक्लेअर करणार, सगळ्यांशी चर्चा करून की मी पुढचं पाऊल काय उचलणार. पण आज एक आरोपी अटक झालेला असल्यामुळं आणि पुढच्या 2-3 दिवसाची आणखी काल गावकऱ्यांनी जलसमाधीचा जो विषय गावामध्ये जाऊन पाहण्यासाठी केला, त्या जलसमाधीमध्ये सुद्धा काल पोलीस यंत्रणेच्या SP साहेबांनी बीडच्या सांगितलेलं की मी तुम्हाला एक 8 दिवस मला द्या, तर त्या गावाच्या सर्वांच्या वतीनं आणखी त्यांना जवळपास 8 दिवसाचा अवधी दिलेला आहे. या 8 दिवसात ते मी म्हणतो 8 दिवस लागतात कशाला, तुम्ही 4 दिवसात हे आरोपी पकडले पाहिजेत. नाही जर पकडले तर मी स्वतः सुद्धा वेगळ्या पद्धतीनं उपोषणाचा मार्ग अवलंबणार आहे. या सर्व गोष्टी करत असताना माझी एकच मागणी आहे आज पण सर्व सरकारला, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबाला, साहेब तुम्ही SIT नेमली पण SITमध्ये बीडचेच पोलीस घेतले, त्याच्यावर बीडच्या जनतेला समाधान नाहीये आणि बीडची जनता त्याच्यावर भरोसा ठेवणार नाहीये. आणि CIDकडे जो तपास चाललाय तर CIDचा तपास पारदर्शक करण्यासाठी CIDच्या सर्व टीमनं एकदा त्यांनी काय केलंय ते तरी सांगितलं पाहिजे. आम्ही हे अटक केले तेवढे करतोय आणि तुम्ही आता नवीनच सांगितलं की 5 कॉट विकत घेतलेत. जर आरोपीला कॉट दिले जात असतील, बाहेरून जेवण दिलं असेल, देत असाल तर मग तुमचं काय पारदर्शकपणा बघायचं आहे? मग तुम्ही देताय का नाही मला माहित नाही, पण माध्यमांनीच मला विचारलंय आता कॉट दिले, जेवण दिले, तर मग काय करायचं? बजरंगजी, एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की अजून किती पारदर्शक पाहिजे. जेव्हा आरोपीला अटक होणार असते तेव्हा सगळे त्याचे कार्यकर्ते पुण्यात दाखल होतात,
सीआयडीला माहिती नसतं पण लोकांना माहिती होतं. अजून किती पारदर्शकपणा पाहिजे तुम्हाला? नाही आता याच्यापेक्षा काय, आता आम्हाला राहिलेल्या लोकांना आम्ही जी बोलतो त्यांना गोळ्या घालायचंच राहिले. अरे तुम्ही जर असं करत असाल तर आमचं तरी काय, आमचं जे जगणं सुद्धा मुश्किल होऊन जाईल, लोकप्रतिनिधी सुद्धा जगणं मुश्किल आहे. कारण पारदर्शकवर आज पोलीस यंत्रणा आम्हाला अभिमान वाटावा, आमच्या लहानपणापासून आमच्या महाराष्ट्र पोलिसावर आमचा एवढा आम्हाला अभिमान वाटावा एवढं काम पोलीस करतायत. दिल्लीपर्यंत देशाला अभिमान वाटावा असं काम करतायत. आणि काय झालं तर ही एकच सापडत नाही. का सापडत नाही? मग याच्यात काय दोष आहे? याच्यात सगळे जे कॉल डिटेल्स बघा म्हणून सांगितलं, कुणाला फोन आले, ठीक आहे कुणालाही जाऊ दे, ज्याला जेवढ्याला फोन केले ते का गेला तुला फोन आणि कशासाठी आला एवढंच बघा वर्षभराचं. और ही जी अधिकारी त्या अधिकाऱ्याने एकांतात घ्या, सीआयडी जी आम्ही मालिकेत सीआयडी बघतो ती जर खरी सीआयडी आपली असेल तर सीआयडीनं ती एकेकाला घ्या ना, एकेका रूममध्ये विचारा अधिकाऱ्याला तू कसं काम केलं इथं, ते नक्की सांगेल खरं. आणि आता सीएसआयडी मध्ये तेच अधिकारी घेत आहे, मग काय करायचं? अहो एवढंच नाही तर परवा एक विषय तुम्हाला सांगायचा आणखी बघा, माझ्याकडे फाईल आहे, आता मी महाराष्ट्राच्या यांना देतोय पत्र. गणेश मुंडे नावाचा एक पी आहे, ज्याला की येरमाळा गाव आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे, तिथं त्याला अँटी करप्शन झालं त्याच्यावर, आणि त्याच्यानंतर त्याची पोस्टिंग बीडला झाली गेली. बीडहून त्याची पोस्टिंग मागच्या महिन्यामध्येच काय किंवा मागं काहीतरी जुलैमध्ये वगैरे याला झाली गेली नळदुर्गला. 6च महिने तो उचलला आणि परत गेवरायला आला 3 डिसेंबरला. 3 डिसेंबर असं काय? तिथं बरं येऊ तर द्या, पण तिथं जागाच नाही, एकही रिक्त जागा नाही, अतिरिक्त माणूस तिथं बसवलाय. मग कुणाच्या आशीर्वादाने बसवला? आणि या गणेश मुंडेवर यांचं प्रेम का? हा गणेश मुंडे तर हे आरोपीला पळवायला नव्हता. हा सुद्धा तपास झाला पाहिजे. गणेश मुंडे सुद्धा या आरोपीला तपासायला पळवायला असू शकतो असा माझा अंदाज आहे. आणि मी पहिल्या वारंवार बोलतोय, लोकसभेची निवडणूक झाली तेव्हापासून बोलतोय, धैपळे नावाच्या पीआय संदर्भ काहीच करत नाही प्रशासन. आता एसपी साहेबाला मी सांगितलंय, एसपी साहेब म्हणले मी लवकरात लवकर त्याच्यावर निर्णय घेणार आहे. जी कोणाचे अधिकारी असतील त्यांची मला थोडं शिट्ट होऊ द्या, मला बघू द्या. एसपी साहेबांनी शब्द दिला, एसपी साहेब नक्की चांगलं काम करतील असं वाटतं. धनंजय मुंडे यांचा दावा आहे की आरोपींवर फासावर चढवणं हाच आमचा प्रयत्न आहे असं ते सांगतात. बरोबरच हेही सांगतात की मी मंत्री म्हणून प्रकरणावर तपासावर दबाव येऊ नये म्हणून सीआयडी आणि एसआयटी जीआयटी नाही. मग हा जो त्यांनी नेमली नाही, मुख्यमंत्री महोदयांनी नेमलेली आहे. मग हा आरोपी जो आज शरण आलेला आहे, हा आरोपी तुम्हाला गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर भेटला का? नाही भेटला का? मग त्याचं काय झालं? आता तुम्ही सांगताय की आम्ही लवकर करणार, मग तुम्ही करा ना. आम्ही कुठं म्हणतो की तुम्ही मंत्री म्हणून चांगलं काम करा, तुम्ही चांगलं करा. आम्ही आपल्या लोकांनी ऍक्सेप्ट केलंच ना तुम्हाला. मागचे 5 वर्ष बीड जिल्ह्यानं कौतुक केलंय, माझे सहित तुमच्या सगळ्यांना उदं केलेलं आहे सगळे, असं कुठं नाही म्हणतो आम्ही. मग तुम्ही त्या पद्धतीने जर काम केलं असतं तर बीड जिल्ह्यातल्या दहशत आहे, आज घाबरतेत प्रत्येक जण. तुम्ही सांगा, आज दमानिया ताईंनी पण त्या दिवशी सांगितलं मला एवढे मेसेजेस येतात, एवढे लोक बोलतात, पण माझं नाव पडू देऊ नका म्हणतात. म्हणजे याचा अर्थ काय? कुणालाही तुम्ही अजितदादाला सुद्धा 100 निवेदन गेले असतील, 100 मेसेज गेले असतील, मुख्यमंत्र्याला 1000 गेले असतील. यांच्याच पक्षातले आमदार बोलतात, लोकप्रतिनिधी बोलतात, भारतीय जनता पार्टीचे आमदार बोलतात. परत आमच्या पक्षाचा आमदार तर आम्ही विरोधात होतो, आमचं ठीक आहे आम्ही बोलतोच, पण एवढे सगळे जर तुमच्या विरोधात बोलते तर मग तुम्ही किती पारदर्शक? हे काय म्हणतात? आमची मागणी नाही एकट्याची, ही मागणी सर्वांची सार्वजनिक मागणी झाली की हे सर्वजण म्हणतात की यांना जर मंत्रिमंडळात हे राहिले, उद्या हे पालकमंत्री राहिले तर तपास योग्य होणार नाही, असं प्रकाशदादा सोळुंखे म्हणले, त्यांचेच आमदार आहेत. बरं त्याच्यानंतर ही दोन्ही भाजपचे आमदार म्हणले, सुरेश दसांना दररोज बोलतायत. आम्ही विरोधी पक्षाचे म्हणून आम्ही बोलतोय, असं नाही तर सत्तेतले आदरणीय फडणवीस साहेबांच्या अति जवळचे आहेत. फक्त भेटाय कोण गेलं नाही तिथं, त्या सांत्वनपूर तुम्ही पालकमंत्री मंत्री आहात, मंत्री म्हणून तुम्ही भेटायच गेलं नाही तिथं. सांत्वन तर करा, फक्त आमचा माणूस आहे याच्यासाठी तुम्ही सांत्वन करत नाहीत का? तुम्ही सांत्वनला का गेला नाही? गरीबाचा तुम्ही जर एखादा वारसपुत्र असं, मग तुम्ही मंत्री झाल्यावर तुम्ही करायचं ना. मंत्री झाल्यावर तुम्ही परळीला येता, बीडला येता, सांत्वन पण भेटीला जात नाहीत. आता तुम्ही 1 महिना उलटून गेला आणि तुम्ही म्हणतात असं करायचं. ही मला वाटतंय की ह्या दृष्टिकोनात मला त्यांना प्रतिप्रश्न करायचा नाही, त्यांना काही बोलायचं नाही. माझं म्हणणं आहे की त्यांनी या प्रकरणामध्ये जास्त काही न करता त्यांनी जे करायचं ते अधिकाऱ्याला खुलाम करू द्यावा, एवढीच माझी त्यांच्याकडून अपेक्षा आहे माफक बीड जिल्ह्याच्या वतीने. सुदर्शन गुले हा याच्यामध्ये एक मुख्य आरोपी आहे. याच्या अगोदर देखील त्याच्यावरती गुन्हे दाखल झाले होते, तो नेपाळला गेला होता, तिकडनं त्याला अटक झाली आणि आता पुन्हा एकदा तो नेपाळकडे गेल्याचं कळतंय, त्याला अटक झालेली नाहीये. तर अगोदरच याच्यावरती जर नियंत्रण ठेवलं असतं, पोलिसांनी काम केलं असतं तरी घडलं नसतं. बघा आमच्याकडे असेच आता जो आरोपी शरण आलाय
त्याच्यावर सुद्धा 307चा गुन्हा होता. 307चा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसाबरोबर 6 महिने 4 महिने त्यांनी डील केली आणि 307 कसं गायब झाले पण त्याच्यावरलं कलम तीच कळत नाही. कसं कमी झालं 307च्या गुन्ह्यातून का काय झालंय? मग 307चा गुन्हा यांच्यावर आहेच. मग याच्यावर असे किती एक नाही आरोपी, असे गुंड तयार करायचं काम या गेल्या 5 वर्षात झालंय आणि बीड जिल्ह्यामध्ये 1000 गुंड तयार केलेत आणि बीड जिल्हा हा गुंडांचा जिल्हा करायचं काम या सगळ्या फक्त राख माफिया, वाळू माफिया आणि गुटखा माफिया फक्त पैसा अर्थकारणातून झालंय. आणि हे पैसे कुणाला लागतात? सर्वसाधारण लोकांना. या कुठल्या जातीचा धर्माचा हा विषयच नाही, विषय फक्त ह्या प्रवृत्तीचा आहे. या प्रवृत्तीमध्ये माणसं ओढले गेलेत आणि मुलं किती 20, 22, 25 वर्षाच्या आतले सगळे हो. सगळ्या मुलांना फार जी मी पिक्चरमध्ये जसं आपण बघतो की गुंडाचं प्रशिक्षण देणे, गुंड तशी दहशत तसंच पद्धत आहे, अशा पद्धतीनं जर झालं तर कसं होणार? याच पद्धतीचा भाग प्रत्येक वेळेस बीड जिल्ह्यामध्ये बोगस वोटिंग होतं, त्याला सपोर्ट अधिकारी करतात. ही जिम्मेदारी मी सांगितलं, वारंवार सांगितलंय. मग तिथले तुम्ही कलेक्टरच्या पासून जी सगळी यंत्रणा आहे सगळी मॅनेजड यंत्रणा आहे. मग ही यंत्रणा मुख्यमंत्री महोदयांनी कधी बदलणार? 1 महिना झाला, आम्ही पार बीड जिल्हा साफ झाल्यावर सगळे मेलेवर कामही पार आमचे आणखी कुणा दुसरा एखादा कुणी संतोषांना देशमुख व्हायची वाट लवकर बघायला. काल एक बीडमध्ये आणखी एक जणाचं किडनॅपिंग झालं, त्याच्या पायात कुलूप ठोकलं गेलं. ती केस तालुक्यातच माझ्या घडलं गेलं. त्या पोरानं असं बाईटमध्ये बोललेलं मी ऐकलंय. मला पण फोन आला होता की सांगितलं की मला पोलीस स्टेशनमधून गाडी आली. मग पोलीस स्टेशनच्या सीसीटीव्हीत का कळालं नाही? मग त्याच्यावर गुन्हा काय झालाय? काल मी परत रात्री नाही, मला काल फोन आला त्यावेळेस मी तिथल्या PIला सांगितलं की असा माणूस किडनॅपिंग झालाय, असं काहीतरी त्यांनी व्हिडिओ पण करून टाकलेला आहे. आणि त्यांनी मला पण माझ्या PAना फोन केला, PA कडून मी फोन मला आला, मी त्यांना फोन लावला. तर काय ते नंबरवर तर त्याच्यावर मला असं कळालं गेलं की हे म्हणला की मला सकाळी 5:30 का 5ला उचललं गेलं तिथून आणि तिथून उचलून मला आणखी 2,07,000 घेतले आणि 3 लाखाची मागणी घेतली. खरं खोटं पोलिसांनी तपासावं. हे 2 समाजातले 2 व्यक्ती आहेत. मग ते सामाजिक समीकरण याच्यामुळे कसं राहील? मग ही कुठल्या ते व्यवसायातून झालं म्हणलं जाते, कुठं काय झालं? मग अशा जर घटना घडत गेल्या ते अत्यंत चुकीच्या होत्या. ती जर थांबवायचं असेल तर मुख्यमंत्री महोदयांनी नुसतं आश्वासन देऊन नाही तर त्याला प्रतीत आणावं लागेल. आणि मंत्री महोदयांनी सगळे आता तुमची सत्ता आली, 237 झालेत, सगळं झालेत, आणखी होत काय व्हायची ती वाढवत तुमचे काय हो. पण आमच्या जिल्ह्यात शांतता प्रस्थापित करा आणि बीड जिल्ह्यामधली कायदा व सुव्यवस्था जी ढासळलेली ती पुनश्च एकदा पुनर्पदावर आणून पुनश्च प्रस्थापित करा चांगल्या पद्धतीची, एवढीच माझी विनंती. काल एक राष्ट्रवादीच्या नेत्यांनी असं म्हटलेलं कळत आहे की धनंजय मुंडे यांच्यावरती कारवाई केली असती तर केली गेली तर एक समाज नाराज होऊ शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. आणि धनंजय मुंडेंनी हे प्रकरण व्यवस्थित हाताळलं नाही म्हणून त्यांनी नाराजी देखील व्यक्त केल्याचं समजतं. मला आता हे काही खात्रीलायक माहीत नाही काय कुणाची नाराजी व्यक्त केली. मग नाराजी व्यक्त केली एका नेत्यानं तर त्यांच्या हातात असेल तर त्यांनी काय करायचं तो निर्णय घ्यावा ना. आणि सामाजिक दृष्ट्या समाजाचं दडपण असायला काय दुसऱ्या त्या समाजाचे दुसरे माणसं नाहीत का मंत्रिमंडळात? प्रतिनिधी करतात ना, भरपूर करते. त्याला असं थोडंच असते. खरंच जर तुम्हाला पारदर्शकपणा करायचा आहे आणि खरंच तुम्हाला समाजाचं तुम्हाला असा बोलणारा नेता मला वाटत नाही समाजाचं प्रेशर घेणार असेल कुठल्या. असं थोडंच असते. समाजावर काम करणार आहे, जी काम करतो जो चांगल्या पद्धतीनं काम करेल त्याच्या गुणवत्ता ठरवली पाहिजे. जातीपातीवर राजकारणाची गुणवत्ता ठरवली नाही पाहिजे. आणि जातीपातीच्या समीकरणावर जर राजकारण कुणी करत असेल तर ते मला वाटतं ती योग्य ठरणार नाही. तुम्ही प्रवासाचा उल्लेख केला, मध्य प्रदेश, गोवा, पुणे या सगळ्या. तुम्ही एसपींसोबत पण बोललात, तुमच्याकडे इनपुट्स पण आहेत. तर मग हे प्रवासाचे इनपुट्स आरोपीच्या तुम्ही एसपींना दिले? नाही, मला तुमच्या माध्यमातून जी काल कळालं गेलं की असा काहीतरी माध्यमात मी जेवढं बघितलं वाहिनीला की ह्या इथून इथं गेला तिथून तिथं गेला, त्याच्यानंतर मला जे इनपुट्स आले तेवढे मला जेवढे होते इनपुट्स तेवढे मी SP साहेबांना कानावर घातले. पण SP साहेबाकडे तो तपास नाहीये, तो तपास आहे CIDकडे. तर CIDला देण्यासाठी मी CIDच्या कुठल्या अधिकाऱ्याच्या संपर्कात नाही, कुणाच्या नाही. मला वाटलं यांनी काय काय करतात काय तरी मला जे आलंय ते आता CIDला बोलण्यापेक्षा माध्यमाशी बोलतो. आणि माझी विनंती आहे CIDला सुद्धा की जे आहे ते पारदर्शक करायचं तर खुल्लं बोला. एकदा प्रेस नोट द्या दररोज. तुम्ही काय केलं, उद्या काय करणार सांगू नका. तुम्ही काय केलं आतापर्यंत ते सांगा ना. तुमच्या ह्याच्यावर संशय घेतला, एवढे मोबाईल तुम्हाला सापडतात, मग त्याचे डिटेल्स करा ना उघडं ना. बजरंग सोनवणेचं असेल तर डायरेक्ट सांगा, बजरंग सोनवणे तू काय बोललाय सांग, येऊन सांगाल मीडियाला. नाही तपासीत बोलावा. मग तपासणीमध्ये तुम्ही जेवढे लोक आणले या तपासणी आता तुम्ही ईडीनं ज्यावेळेस ईडी शासनानं ज्यावेळेस अकाउंट सील केलं, अकाउंट सील यांचे केल्याच्या नंतर अकाउंटमध्ये एवढे पैसे कुठून आलेत हे सुद्धा बघा ना. ह्याची सुद्धा तपासणी झाली पाहिजे. ह्याच्यानंतर पुढचे सुद्धा मार्ग आणखी आहेत, आम्ही ते सुद्धा करणार. यांच्या सगळ्या प्रॉपर्ट्या काढल्या पाहिजेत. अहो एक घटना आहे का तुम्हाला? एक घटना काय सांगू महाराष्ट्राला सगळ्या तुमच्या सर्वांच्या. माझ्या केजमध्ये परवाच
29 तारखेला 29 नोव्हेंबरला ही घटना घडायची त्या 2 दिवस अगोदर 29 तारखेला एका प्लॉट खरेदी केला ह्या आरोपींनी आणि 28 तारखेला एनओसी घेतल्या बिअर बारच्या. प्लॉट नावावर नाही, जागा नावावर नाही, त्याचे सगळे पुरावे आणि कागद माझ्याजवळ आहेत. म्हणजे ज्याचं काहीच नाही. केज नगरपंचायतनं 28 तारखेला मी तिथल्या सीओ जे नायब तहसीलदार आहे देशपांडे नावाचे त्यांना फोनवर विचारलं. म्हणलं तुम्ही कसं दिलं? नाही म्हणले अण्णांचा फोन आला की मी दिलं. मी म्हणलं उद्या मी फोन करतो तुला, ह्याला दे मयत घोषित कर. देतो का मयताचं प्रमाणपत्र? नाही मला माफ करा, मला सांभाळा. म्हणजे काय चाललंय? आणि म्हणलं तुझ्याकडे कोणी न्यायला आलं का? नाही ते अधिकारी पाठवून दिलं. हो निस्ता फोन, अर्ज नको काय नको, अधिकारीच येते अर्ज. अधिकारीचे खाली बसले की वल्ली व्हायला लागली पॅन्ट. काय करते बिचारे? रजिस्ट्री, आणि मला वाटतं तुम्हाला सांगतो रजिस्ट्री झाल्याच्या नंतर 14 दिवस लागतं जागा नावावर व्हायला. एवढी काय काही होती? मग केज तालुक्याला एवढ्या केज विधानसभेत जय घुसखोरी, परळी सोडली केज. आता पुढची भविष्याची तयारी होती त्यांची. आम्हाला केजला यायचं आणि उभं राहायचं, त्याच्यासाठी सर्व समाज बांधव एकत्र करा आणि छटा. मग तिथं प्रॉपर्टी घ्या, तिथं दारू करा, मटका करा, त्याच्याशिवाय कुठं दहशत केल्याशिवाय काय होणार? आमच्या गोरगर, आणि आम्हाला त्याचीच भीती आहे की आमच्या केजपर्यंत ही लोन नको. तुमच्या परळीत जे चाललं होतं तिथे बीड जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी म्हणून मला म्हणताच येत नाही. परळी सुद्धा माझ्या जिल्ह्याचा अविभाज्य घटक आहे, पण परळीत चाललं होतं हीच आम्हाला बघवत नव्हतं. आता केजपर्यंत तुम्ही आलात, त्याच्यासाठी आम्हाला खूप वाईट वाटतं. पंकजा मुंडे या सगळ्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांच्या सोबत वाटतात की नाराज आहेत म्हणून बोलत नाही? आता एक ग्लास मध्ये पाणी घेतलं तर त्याच्यात पाणी आहे का शराब आहे?